एव्हरी जनरेशन फेसेस सम डिस्रप्शन्स. माझ्यासाठी तो 5 वर्षाचा टाइम आहे. थ्रेशोल्ड ठेवलाय मी. दर 5 वर्षांना मी नवीन काहीतरी करतो. ज्यावेळी ब्रिटिश लोक अख्ख्या जगावर राज्य करायला लागले, त्यांनी काही हिस्टॉरिकल टेक्स्ट बघितले. हा जो प्रकार आहे म्हणजे जे डिग्री वी आर लुकिंग ॲज अ डेस्टिनेशन. मला डॉक्टर लोकांना ऍक्च्युली दर 5 वर्षाला आमचं डिग्री रिन्यू करून द्या. अगदी साताऱ्यात तुम्ही जातो, साताऱ्यात पण तिथं सर्जिकल रोबोट आहे, वेदांत हॉस्पिटलमध्ये अमोलडवळेने हो, त्यांच्याकडे रोबोट्स वापरून सर्जरीज केल्या जातात. रिप्लेसमेंटचा रोबोट आणलाय. आता फ्युचरमध्ये ज्यावेळी आपण हे स्किल सेट कुठे कुठे वापरले जातील. मी गावात कुठलेही पोरं पबजी वगैरे खेळत बसलेली असतात. त्यातल्याच एका पोराला ड्रोन पायलटचा आपण कोर्स पण लावतो. तर आता जय किसान जय जवान. तर मग आता हे AI जे आहे हे डिफेन्स मध्ये सुद्धा कशा पद्धतीनं येईल किंवा काय तिथे अपॉर्च्युनिटीज तयार होतील का? Beyond Books with Dhane Master. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे भारताचं भविष्य असलेले जे आपले तरुण वर्ग आहे, कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, तर आज आपण एक छान विषयावरती चर्चा करणार आहोत. एक पॉडकास्ट आहे जो आपला आजचा, की फ्युचरमध्ये जॉब्स कसे असतील, AI नक्की हे जॉब्स ठेवेल की गिळून टाकेल, किंवा कोणते स्किल सेट आपण डेव्हलप केले पाहिजेत की आपल्याला जॉब्स मिळतील, किंवा एज्युकेशन घेतानाच एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आजचे स्पेशल गेस्ट आपले जे आहेत ते आहेत डॉक्टर आदिश पाटील. नमस्कार. आता डॉक्टर आदिश पाटील आणि ते इंजिनिअरिंग किंवा इतर विषयावरती चर्चा करणार आहेत म्हणल्यावर की डॉक्टर काय सांगणार ना. आपण थांबा थांबा थांबा, डॉक्टरांची स्पेशालिटी सांगतो. डॉक्टर हे सैनिक स्कूलचे पासआउट आहेत, सैनिक स्कूल साताराचे पासआउट आहेत. नंतर त्यांनी YC ला 11-12 केलं, तिथले ते टॉपर आहेत. आणि नंतर BJ मेडिकलला त्यांनी MBBS केलं, BJ मेडिकलला MS ऑर्थो. आणि हा शिक्षण प्रवास त्यांनी थांबवला नाही, आजही ते शिकतच आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांनी MBA केलं IMD स्वित्झर्लंड. आता या सगळ्या प्रवासात त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्या विद्यार्थी मित्रांच्या बरोबर शेअर करायचा आहे, एस्पेशली जे आत्ता शिक्षण घेत आहेत, जे नोकरीसाठी भविष्यात काय नोकरी आहे काय नाही, म्हणजे कशी मिळेल याबद्दल चिंतातूर आहेत. तर अशांसाठी, कारण हा AI नावाचा नक्की राक्षस आहे, देवता आहे की माणूस आहे, AI काय आहे आणि हा आपल्याला कशा पद्धतीने मदत करेल, अशी चर्चा आज आपण डॉक्टरांच्या बरोबर इथं करणार आहे. तर सुरुवात डॉक्टर, तुम्ही थोडक्यात काय सांगाल आपण या चर्चेला सुरुवात करण्याआधी? सुरुवात करताना मी सांगेन की माझं पहिलं लायकिंग ऍक्च्युली इंजिनिअरिंग होतं. 12वीच्या वेळी होतो. फिजिक्सला मला त्यावेळी महाराष्ट्रात पहिलं आलो होतो मी. 100 पैकी 100 पडले होते. Congrats. पण समाव घरचं मेडिकल बॅकग्राऊंड, माझे वडील डॉक्टर आहेत आणि हॉस्पिटल वगैरे होतं, त्यामुळे इव्हेंच्युअली समाव BJ मेडिकलला ऍडमिशन मिळाले. एंट्रन्स मधून चांगला रँक आला होता म्हणून मग मी पोहोचलो मेडिकलला. तिथे गेल्यावर आवडायला पण लागलं. पण मनातला की इंजिनियर काय जात नव्हता, म्हणून जे इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड आहे मेडिकल मधलं, MS ऑर्थो. ऑर्थोपेडिक्स, जिथं आम्ही ऍक्च्युली डायनामिक स्ट्रक्चर्स उभा करतो. इट इज मोर ऑफ अ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ऑन लिव्हिंग बिंग्स. ते फील्ड चूज केलं अँड आय एम एन्जॉईंग इट. पण मला एक परत मधल्या काळात एक माझी कॉन्सेप्ट आहे की एव्हरी पर्सन शुड रिइन्व्हेंट हिमसेल्फ इन एव्हरी पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. माझ्यासाठी तो 5 वर्षाचा टाइम आहे. थ्रेशोल्ड ठेवलाय मी. दर 5 वर्षाला मी नवीन काहीतरी करतो. MS ऑर्थो झाल्यानंतर 5 वर्षांनी पहिल्यांदा फेलोशिप केली इटलीला जाऊन. तिथं जाऊन मुद्दाम मी रिहॅब मध्ये काय चालतं, नवीन काय केलं जातं, AC मिलानचा कासा मिलानो जे मिलान लॅब आहे, तिथं जाऊन रिहॅब ऍट हायेस्ट लेवल काय चालते ती बघून घेतली. सो माझ्या स्पोर्ट्स सर्जरीज तर शिकलोच, पण स्पोर्ट्स सर्जरीज मधून रिकव्हर होताना माझ्या पेशंट्सना आणखीन काय लागू शकेल हे स्टडी करून आलो. त्यातून फिजिओटेक क्लिनिक चालू केलं. त्याच्यानंतर परत मधल्या काळात वाटलं की आणखीन काहीतरी चॅलेंजिंग केलं पाहिजे. कोविडच्या काळात आम्हाला सर्जन लोकांना फार काम पण नव्हतं. हा. मग GMAT दिली. GMAT दिल्यावर MBA केलं.
IMD स्वित्झर्लंड हे बुटीक बिझनेस स्कूल आहे लुझान नावाच्या गावात नियर जिनिवा. तिथं MBA केलं आणि त्यातून मग हे नवीन फील्ड स्वतः चूज करायला सुरुवात केली की कन्सल्टिंग प्रोजेक्ट्समध्ये भाग घ्यायला लागलोय, इंडस्ट्रीजमध्ये स्टडी करतोय and I'm looking for new horizons as well. So I keep myself reinventing every time and then. आणि मगाच्या बायामध्ये फक्त एक थोडस चेंज आहे. माझं MS होतं मी कृष्णामधनं केलं, परत कृष्णावाले चिडतील हा. माझा अल्युमिनाय स्टेटस तिथला कॅन्सल करून घेतला होता. असं काय So I'm alumni of सैनिक स्कूल सातारा, YC कॉलेज सातारा, BJ मेडिकल कॉलेज पुणे, आणि and then कृष्णा Krishna University Karad, and then eventually IMD Luzon. So, मला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवर्जून एक सांगायचं की आपल्याला काय वाटतं की आपण एखादी डिग्री घेतली, ग्रॅज्युएशन घेतलं की त्याच्यानंतर आपलं शिक्षण हे संपतं. पण तसं नाहीये. आज डॉक्टरांच्याकडे बघितल्यानंतर आजही ते शिकत आहेत आणि ही जी CLP आहे, कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस, हीच कदाचित इथून पुढे आपल्याला या मार्केटमध्ये टिकवून ठेवेल असं मला वाटतं एकंदरीत. आणि इट्स व्हेरी गुड थिंग, इन्स्पायरिंग आहे की प्रत्येकानं ही भावना आपल्यात जपली पाहिजे की दर 5 वर्षाने आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. आणि थँक्यू डॉक्टर, मला पण इन्स्पिरेशन मिळालं. मलाही असं वाटतं की मी दर 5 वर्षाला काहीतरी नवीन करावं. पण माझा 10 वर्षाचा टाइम होता, तो आता मी 5 वर्षावर आणेन किंवा कदाचित आणि कमी करेन. मला थोडंसं विचारायचं की आता प्रत्येक जनरेशनला काही डिसरप्शन्स फेस करावे लागतात. एव्हरी जनरेशन फेसेस सम डिसरप्शन्स. तर हे डिसरप्शन्स एक्झॅक्टली काय आहे, हे सोप्या शब्दात काय सांगाल? आता आपण आपल्या आजी आजोबांच्या काळात ऐकलं की हॅलेचा धूमकेतू दिसला. दॅट यूज टू बी अ बिग डिसरप्शन ड्युरिंग दोज डेज. पण ना, तसं नाही आहे ऍक्च्युली. ह्युमन एव्होल्युशन मध्ये मल्टिपल डिसरप्शन झालेत जगात आणि ते डिसरप्शन खूप टर्निंग पॉइंट्स राहिलेत आपल्या ह्युमन हिस्ट्रीमध्ये. स्टार्टिंग फ्रॉम ज्यावेळी पहिल्यांदा आगीचा शोध लागला, दॅट्स द टाइम वेन वी लर्न हाऊ टू ऍक्च्युली कुक फूड. ज्यावेळी जेवण शिजवायचं, शिजलं पण पाहिजे हे तिथून कळलं आणि तिथून आपल्या इव्होल्युशनची पहिली सुरुवात झाली. सेकंड वॉज चाकाचा शोध लागला, व्हीलचं इन्व्हेन्शन. हो, इंजिनिअरिंग सुरू झालं. चाकाच्या शोध ऍक्च्युली क्रक्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा जो पाया म्हणाल तर पहिला पाया दॅट इज या दोन गोष्टींचा आहे, आग आणि चाक. खरंय. त्याच्यानंतर पुढचा शोध लागला आपल्या इथं वाफेच्या इंजिनचा, स्टीम इंजिनचा शोध स्टीम लागला. इंजिन. दॅट वॉज फर्स्ट इंडस्ट्रियल रेव्होल्युशन दॅट वी कॉल. आणि त्याच्या अलॉंग साइडच एक मेडिकल मध्ये शोध लागला अँटीबायोटिक्सचा. दीज वर टू इम्पॉर्टंट थिंग्स दॅट हॅपन. इव्हेंच्युअली वॅक्सिन्सचा शोध लागला आणि हेल्थकेअर पण ग्रो व्हायला लागला. पुढे जाऊन ज्यावेळी ब्रिटिश लोक अख्ख्या जगावर राज्य करायला लागले, त्यांनी काही हिस्टॉरिकल टेक्स्ट बघितलेत आणि अमेरिकेत ज्यावेळी पहिल्यांदा पेट्रोल सापडलं, नंतर मग ब्रिटिश लोकांनी आणखीन एक्सप्लोर करून मिडल ईस्ट मध्ये बघितलं. सो हायड्रोकार्बनचा शोध हा पुढचं डिस्ट्रप्शन होता. एनर्जी सेक्टर मधला मोठं चेंज होता तो. सो जसं हेनरी फोर्डचं म्हणणं होतं की मला जर त्यावेळी कोणी विचारलं असतं की तुम्ही फास्टेस्ट वे टू कम्युट द्याल तर तुम्ही पहिल्यांदा काय मागाल, तर जगात मी सर्वे घेतला असतं तर माणसं म्हटली असते की मला एक चांगला पळणारा घोडा पाहिजे त्यावेळी. बट ही थॉट डिफरंटली. त्यानं म्हणलं की मला कंबशन इंजिन मोटरमध्ये बसवून मला ऑटोमोबाईल बनवायची, मला घोडा अटॅच करून फास्ट करायची नाही, मला तो ऑटोमोबाईल बनवायची ती. आणि त्या बेसिसवर नंतर आता गाड्या बघतोय आपण. सो दॅट Exactly. वन थॉट वॉज बेसिस फॉर ऑटोमोबाईल रेव्होल्युशन. सो या सगळ्या डिस्ट्रप्शन्स इव्हेंच्युअली ज्यावेळी 1940s मध्ये न्यूक्लिअर बॉम्ब, तर सगळ्यांनी हिरोशिमा, ओपन नागासाकी. हायमर बघितलं असेल बऱ्याच हो. लोकांनी. सो दॅट वॉज बिगिनिंग ऑफ न्यू एरा इन द एनर्जी रेव्होल्युशन. नेक्स्ट रेव्होल्युशन केम in the form of computers, eventually reaching to internet. इंटरनेटवर .com कंपनीज आल्या, त्या आल्या, मोठ्या झाल्या. बबल आहे म्हणून दंगा झाला, फुटला, मार्केट कोलॅप्स झालं. पण इव्हेंच्युअली वी आर सर्वाइव्हिंग ऑन दोज कंपनीज ओनली. तिथं तर एक मोठ्या रेव्होल्युशनचा पाया होता. पुढे जाऊन आता त्याचा पुढं मधल्या काळात खूप डिस्कशन झालं की इंडस्ट्री 4.0 की ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग किंवा ऑटोनॉमस मॅन्युफॅक्चरिंग, गिगा फॅक्टरीज, हे फ्युचर आहे. दिस इज नेक्स्ट रेव्होल्युशन. ऑल ऑफ सडन वी आर नॉट रेडी फॉर समथिंग. आणि चॅट जीपीटीने एक
लॉन्च केली 2023च्या एंडला आणि वी सॉ अ बिग न्यू people call it monster, I call it industry on steroids, but AI, हे आहे. artificial intelligence आलं. Artificial intelligence is now writing new rules for the game. बरेच लोक घाबरलेत की काय होईल. आणि एक्झॅक्टली नाही, खूप जणांचे फोन येतात, सर एआय बद्दल माहिती सांगा, सर एआय मुळे आमचे जॉब राहणार की जाणार, असे म्हणजे इतके ते प्रश्न आहेत. आणि एआय ऍक्च्युअल अजून लोकांना तेवढं कदाचित कळालेलं नाहीये, त्यामुळे त्याचा फिअर फॅक्टर आहे. म्हणजे जस्ट लाईक सिमिलर की आपल्याला आधी वाटलं की बाबा हे कम्प्युटर जर आले तर खूप जणांच्या नोकऱ्या जातील, असा एक थ्रेट होता आधी. म्हणजे की ही जर टेक्नॉलॉजी आली तर मग आम्ही काय करायचं. तसंच एआयचं पण कदाचित आत्ता त्या स्टेजला आहोत आपण की तसंच झालं नाही. मुंबईत पूर्वी साध्या गिरण्या होत्या, हातमाग होता. त्याच्यानंतर मोठ्या गिरण्या आल्या, त्यावेळी हातमागाचे लोकांचे जॉब्स गेले. पण त्याच लोकांनी जर स्किल डेव्हलपमेंट करून आपण मशीन ऑपरेट करायला शिकले असते, सेम त्यांनी अजून त्याच इंडस्ट्रीमध्ये टिकून राहिले असते. त्यांचा बेसिक स्किल सेट तर होता कपड्याच्या इंडस्ट्रीतला. सो सेम थिंग इज अबाउट एआय. तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे तिथलं जर तुम्ही स्वतःला कंटिन्युअसली नॉलेज अपडेट करत ठेवलं आणि नवीन जी टेक्नॉलॉजी येते ती वापरण्याचे स्किल सेट डेव्हलप केले. डेव्हलप करण्याची एक क्युरियस माइंडसेट डेव्हलप केला. ती क्युरियोसिटी कायम जिवंत ठेवायची. जे लाईक इन फेमस सॉन्ग वी कॉल इट दिल तो बच्चा है जी. यू शुड ऑलवेज बी क्युरियस टू लर्न न्यू थिंग्स. लहान मुलासारखं असलं पाहिजे आपण, तर तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहा. एक्झॅक्टली. म्हणजे बघा, आपण म्हणजे वयानं जरी वाढत गेलो तरी दिल तो बच्चा है जी, या पद्धतीने जर आपण अभ्यास केला, या पद्धतीने आपण गोष्टी शिकलो किंवा या पद्धतीने आपण नवीन नवीन गोष्टीकडे अप्रोच जरी ठेवला, तरी आपण या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टींचा महत्वाचा रोल असू शकतो. म्हणजे सीएलपी कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस हे आपल्याला डेव्हलप केली पाहिजे. आता काय मला म्हणायचं डॉक्टर, की डिग्री जी आहे, आता प्रत्येकाचं एक डेस्टिनेशन ठरलेलं असतं, की मी ITI करेन, मी डिप्लोमा करेन, मी डिग्री करेन, मी MBBS करेन किंवा MS करेन किंवा अजून काही कोण PhD असं. मग हा जो प्रकार आहे म्हणजे जे डिग्री वी आर लुकिंग ॲज अ डेस्टिनेशन, की तर ते डेस्टिनेशन आहे का, म्हणजे तो फुल स्टॉप आहे का, किंवा कसं काय ह्या अँगलवर सांगाल तुम्ही? ना, ऍक्च्युली डिग्री इज नॉट अ डेस्टिनेशन. ते पूर्वीचं जे होतं ना, की आपण एक डिग्री घ्यायची, एक नोकरी पकडायची, 30 वर्ष त्याच ठिकाणी काम करायचं, रिटायर रिटायर होईपर्यंत. व्हायचं आणि दॅट्स अबाउट इट. पण नाही, आता ही माइंडसेटच चेंज झाली पाहिजे आपली. आपल्याला एक डिग्री इज नॉट इनफ. यू हॅव टू रिइन्व्हेंट युअर सेल्फ एव्हरी पिरियड ऑफ टाइम वेन एव्हर नीडेड. आम्हाला डॉक्टर लोकांना ऍक्च्युली दर 5 वर्षाला आमचं डिग्री रिन्यू करून घ्यायला लागते. हो, त्याच्या मागची मेडिकल काउन्सिलची जी हे आहे, थॉट प्रोसेस आहे, की आम्ही कंटिन्युअसली मग आमचं नॉलेज अपडेट करत राहायला पाहिजे. आमचे जे कॉन्फरन्सेस होतात, CME होतात, त्यात आम्हाला पॉईंट्स मिळतात आणि ते पॉईंट्स ॲलोकेशन आम्हाला 30 पॉईंट कमीत कमी दर 5 वर्षाला कमवायला लागतात. क्या तरच बात आम्ही आहे. पुढचे 5 वर्ष प्रॅक्टिस करू शकतो. सो हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आलं पाहिजे. हे बघा, म्हणजे किती छान गोष्ट आहे ही, की म्हणजे इवन दो डॉक्टर प्रॅक्टिस करतात, डेली ते पेशंट्स पाहतात, डेली सर्जरीज करतात, तरीही दर 5 वर्षानंतर पुन्हा त्यांची एक एक्झाम होते, एक काइंड ऑफ परीक्षाच म्हणूया आपण त्याला, की ज्याच्यात ते पॉइंट्स त्यांनी गोळा करायचे आणि प्रूव्ह करायचं की अजूनही मी त्या प्रोसेसमध्ये आहे. कदाचित मला वाटतं सगळ्याच सेक्टरमध्ये हे फार एसेन्शियल आहे ना, की तुम्ही एका पॉइंटला जाऊन स्टॅग्नंट व्हाल तर तुम्हाला कोण तो जॉब अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी तयारच होणार नाही. म्हणजे जॉब अपॉर्च्युनिटीजच मिळणार नाहीत, कारण तुम्ही थांबला तिथे, असा त्याचा अर्थ होतो. अशी जर आपल्या एज्युकेशन म्हणण्यापेक्षा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जर या दर्जाच्या एक्झाम आणल्या इंजिनिअरिंगसाठी असो, कुठलीही म्हणजे इन जनरल कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हा प्रकार जर अवलंबला, तर मला वाटतंय आपण जगाच्या तुलनेत इंडियन ब्रेन जो आहे, या प्रोसेसमुळे आणि वेगळ्या उंचीवर आपण जाऊ शकतो. म्हणजे ऑलरेडी आपण जर पाहिलं तर सगळ्या जगभरातल्या प्रत्येक देशामध्ये इंडियन्स आहेतच, स्मार्टली काम करतायतच. कितीतरी मोठमोठ्या कंपनीचे सीईओज इंडियन आहेत आणि छान काम करतायत. म्हणजे आपला ब्रेन तर
प्रश्नच नाही. म्हणजे मला असं वाटतंय आणि हे जर जे आहे डॉक्टरी पेशातली जी एक्झाम आहे ती जर आपण इकडं आणली कदाचित, तर त्याचा फायदा आपल्याला वैयक्तिक तर होईलच, पण इंडस्ट्रीला पण होईल. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. सो सर्च फॉर रिलेव्हन्स हे त्याचा कॉमन डिनॉमिनेटर आहे या थॉट प्रोसेसचा, की तुम्ही रिलेव्हंट आहे का नाही. तुम्ही टेक्निकली स्वतःला अपडेट केलं तरच तुम्ही रिलेव्हंट आहे. नाहीतर दिस नो पॉइंट. म्हणजे तुम्ही एका सर्टन टाइम नंतर परत नाही तर त्याच त्याच गोष्टी करत राहता आणि इव्हेंच्युअली जर एखादी मिस्टेक करत असलो आपण तर ती मिस्टेक रिपीट करायला लागतो. दॅट बिकम्स अन हॅबिट. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी हा सर्च फॉर रिलेव्हन्स गरजेचा आहे. त्यासाठी हे स्किल सेट अपडेशन गरजेचं आहे आणि तरच तुम्ही कॉम्पिटेटिव्ह जगाबरोबर टिकू शकाल. मला काय विचारायचं डॉक्टर, की आता जे आपण म्हणतो की जॉब मार्केट जे आहे ते रिराईट केलं पाहिजे. तर म्हणजे वाय? की हे जॉब मार्केट रिराईट करणे म्हणजे आधी काय थॉट आहे आणि वाय इट इज नेसेसरी सो किंवा रिरायटिंग जॉब मार्केट इज नेसेसरी बिकॉज नवीन टेक्नॉलॉजीज घातल्यात. जॉब मार्केट हे असं एक मीडियम आहे जिथं कोणताही माणूस एका जॉग्राफिकल लिमिटेशन मध्ये राहत नाही. सो अ पर्सन हुज लिव्हिंग इन इंडिया कॅन ऑल्सो लुक फॉर अन अपॉर्च्युनिटी इन प्लेसेस लाईक ऑस्ट्रेलिया, आइसलँड, एनिवेअर. वर्ल्ड इज ओपन मार्केट. सो तिथं काय चाललंय तिथल्या स्किलसाठी प्रिपेअर राहायचं तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला इकडं रेडी राहायला लागेल. नवीन नवीन गोष्टी येतात जसं AI. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक AI बझवर्ड राईट नाव. सो AI काय काय करू शकेल असं आपल्याला दिसत होतं. तर AI सगळे पूर्वी म्हणत होते की AI हे नुसतं एका चॅटबॉट सारखं काम करेल. काही लोकांचं म्हणत की AI सगळंच खाऊन टाकेल. काही लोक म्हणत होते की डॉक्टरलेस हॉस्पिटल्स बनतील. काही लोक म्हणत होते की AI चा काही उपयोग नाहीये. इव्हेंच्युअली सगळं मॅन्युअलच चालणार आहे. पण ऍक्च्युली आता काय होतंय की AI चा यूज करणारे डॉक्टर्स हा हे क्विकली सर्व्हिस देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पीपल हु आर युजिंग गुड AI टेक फॉर रेडिओलॉजी रिपोर्टिंग. हा त्यांचं एका दिवसात किती MRI स्कॅन्स रिपोर्ट करू शकतात ते स्पीड वाढलेलं आहे. एफिशियन्सी वाढलेली आहे. 100%. सो एफिशियन्सी वाढवण्यासाठी जर AI तुमचं मदत करतंय तर ते 2 माणसांचं काम एकाच माणसाकडून करून घेत आहे. हो ना. आता बघा ना, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा व्हाईल रायटिंग द कोड्स अँड ऑल दॅट, आधी ते जे काही लागायचं ते आता रिप्लेसच झालंय. डायरेक्टली AI ला दिला, तो कोड देतो, कॉपी करा, पेस्ट करा, काम होतं आणि फास्टर टाइम टू कम इन टू द मार्केट, टू ग्रॅब द मार्केट इज द की थिंग बिहाइंड पण दिस. पण देर इज अ बिग बट इन दिस. येस. सो बिग तोच. बट इज व्हॉट की तुम्हाला कोर स्किल सेट माहीत असला हा. तर AI तुमच्यासाठी काय करतंय आणि ते खरंच तुमच्यासाठी प्रोडक्टिव्ह आहे कारण इट इज फीडिंग यू रॉंग थिंग्स. रॉंग रिझल्ट. सो चुकीचं सांगताय गार्बेज की बरोबर. AIचं बेसिक प्रिन्सिपल आहे गार्बेज इन गार्बेज आउट. सो व्हॉट यू फीड की टू AI that will be the quality of what you get from AI. सो त्यामुळं तुम्हाला टेक्निकल स्किल्स तुमचे गरजेचे आहेत. त्या टेक्निकल स्किल्सला AI ची जोड देऊन तुमची एफिशियन्सी वाढणार आहे. तर मग लोक कमी लागणार आहेत. मग आता पूर्वी जसं ब्रिटिश टाइमला आपण कुठल्या गव्हर्नमेंट बिल्डिंग मध्ये गेलो तर एक जॉब असायचा लिफ्टमन. हा लिफ्ट लिफ्ट. लिफ्टमन एक जो माणूस आहे त्याला आपण सांगायचो की तू मला 13व्या मजल्यावर जायचंय. तो 13व्या मजल्याचं बटन दाबायचा जायचो. मी बऱ्याच वेळा विचार करायचो की एक्झॅक्टली मी पण 13 नंबरचं बटन दाबू शकतो. मग वाय डू आय नीड अ पर्सन. पण इव्हेंच्युअली आता तर टेक एवढं वाढत चाललंय तर लिफ्टवर तुम्हाला कार्ड आलेले आहेत. सो तुम्ही रिसेप्शनलाच रजिस्टर केलं की मला या कंपनीच्या या ऑफिसमध्ये इतक्या वाजता मीटिंग आहे. ते मीटिंगचा तुमचा कोड दाखवला तर तिथं तुमचं स्मार्ट कार्ड येतं. यू जस्ट टॅप इन. तुम्हाला लिफ्ट तुमची अलोकेट झालेली असते बिल्डिंगमध्ये. ती लिफ्ट तुमच्याच मजल्यावर थांबते. तुम्ही तिथून बाहेर पडता. लिफ्टमन. सो हे जॉब्स चेंज झाले. मग त्या लिफ्टमनच्या जॉबला त्याला चेंज व्हावं लागेल. करेक्ट. त्या माणसाला नवीन स्किल सेट डेव्हलप करावं लागेल. एक्झॅक्टली. बिकॉज या टाईपच्या लिफ्टना मेंटेनन्स पण लागेल. ही लिफ्ट अडकली तर मॅन्युअली काय करायचं काय हे माहित करायचं. पाहिजे. तर ते एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स तो वापरून तो काहीतरी तिथं हा. कॉन्ट्रीब्युट करू शकेल. सो जसं आता जग बदलतंय तसं आपणही जॉबची बदललं प्रोफाईल पाहिजे. बदलणार आहे. जॉबची एक्झॅक्टली. प्रोफाईल बदलेल तर जॉब मार्केट रिराईट होणार आहे. म्हणजे हा जो प्रवास आहे याच्यात तुमचं अगेन आपण त्याच पॉइंटला आलो की तुम्ही स्वतःला त्या पद्धतीनं मोल्ड करता आलं पाहिजे ऍब्सोल्युटली तुम्हाला, ऍब्सोल्युटली तरच तुम्ही भविष्यात जाऊन तिथे टिकू शकता. नॉन फ्लेक्झिबल आणि फ्लेक्झिबल यातला डिफरन्स म्हणजे डायनासॉर्स आणि ह्युमन्स. सो
डायनोसॉर्सनी एक मोठी उल्का पडताना बघितली पृथ्वीवर. दे वर नॉट फ्लेक्झिबल, सो डायनोसॉर्स बिकेम ऍब्सोल्यूट. आपण दोनदा आइस एज बघितला, पण देन ह्युमन्स वर इनोव्हेटिव्ह, दे आर फ्लेक्झिबल. आपण गुहेत जाऊन राहिलो, आपण चरबीचे दिवे तयार केले, आपण ची हाईट्स वापरून स्वतःला वॉर्म ठेवायला शिकलो, आणि इव्हेंच्युअली वी लर्न फार्मिंग एज वेल, आणि आपण ह्यातून सगळ्यातून सर्व्हाइव्ह झालो. सो दॅट्स हाऊ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो डार्विननं लिहिलेला नियम होता, तो इथं पण अप्लाय होतो. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, हू इज ऑलवेज लर्निंग, अँड ज्याच्यात सर्वायवलचा इन्स्टिंक्ट आहे, तो माणूस सर्वाइव्ह होणार, पुढे जाणार. थोडक्यात यंग जनरेशनला हा थ्रेट आहे असं म्हणायचं. थ्रेट नाहीये ऍक्च्युली, एक्झॅक्टली. हा थ्रेट नाहीये. हा. उलट यंग माइंड इज, तो तर म्हणजे स्पंज सारखा असतो, काय टाकाल तितकं ते पाणी ऑब्झर्व करून घ्या. ऍब्सॉर्ब करून घ्या. सो यंग लोकांनी तर उलट मल्टिपल स्किल सेट डेव्हलप केले पाहिजेत. पूर्वी जसं होतं की यू बिकम मास्टर ऑफ वन ट्रेड अँड यू विल बी नोन फॉर इट फॉर एव्हर. आता तसं नाही. आता यू हॅव टू बिकम मास्टर ऑफ वन, बट यू हॅव टू बी जॅक ऑफ मल्टिपल ट्रेड्स. हा, तुम्हाला म्हणजे ते बाकीच्या पण जॅक ऑफ बऱ्याच नन गोष्टी नसायचं, त्याच्याऐवजी जॅक ऑफ मल्टिपल. येस. प्रॉडक्ट मॅनेजर हा जॉब सगळ्यात जास्त धोक्यात असणार आहे आता. अच्छा. प्रत्येक कंपनीमध्ये एक पोस्ट असते प्रॉडक्ट मॅनेजर. प्रॉडक्ट मॅनेजरचा जॉब आता सध्या सगळ्यात धोक्यात असणार आहे, कारण ज्यांना टेक्निकल कळतं हा. आणि त्याला थोडासा बिझनेस अंडरस्टँडिंग आहे, हम्म. तो माणूस लगेच चांगला प्रॉडक्ट मॅनेजर बनू शकेल. एक्झॅक्टली. आणि रिव्हर्स इज ऑल्सो ट्रू. अ गुड प्रॉडक्ट मॅनेजर ज्याला थोडंसं टेक्निकल कळतंय, त्यांनी एआय वर कोडिंग जे मिळतंय त्याची क्वालिटी त्याला कळत असली की ही क्वालिटी करेक्ट आहे का नाही, हा, तर तो चांगला प्रॉडक्ट मॅनेजर बनेल. एक्झॅक्टली. म्हणजे दोन्ही प्रो कॉन सगळंच आहे, सगळं जाणतील. आणि तिथं हे पण आहे. म्हणजे जे आपण कोर स्किल स्टॅक जे आहे, कोर स्किल स्टॅक्स फॉर द फ्युचर, याच्याबद्दल काय सांगाल? काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कंपल्सरी लागणारच आहे. लागणारच हा. आहेत, की टेक्निकल नॉलेज एखादं, जसं मी मगाशी म्हणलो की हो. बिकम मास्टर ऑफ वन अँड जॅक ऑफ मल्टिपल ट्रेड्स. सो मास्टर ऑफ वन तर तुम्हाला व्हायलाच लागेल. करेक्ट. मला डॉक्टर आहे तर मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे, तर मला ऑर्थोपेडिक सर्जरी ही कंपल्सरी आहे. एक्झॅक्टली. आय हॅव टू बी गुड ऑर्थोपेडिक सर्जन. त्याच्यानंतर मी रोबोटिक्स आणून चांगल्या सर्जरीज ऍड करून माझा स्पीड वाढवतोय, हा, हे सगळं माझं नंतरच आहे. पण मला बेसिक ऑर्थोपेडिक सर्जन चांगला असलंच पाहिजे. मग So, बाकी ऍड होणार. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनोव्हेटिव्ह माइंडसेट. सो काय कंटिन्युअसली लर्निंग माइंड कंटिन्युअस ठेवायला लागेल, क्युरिओसिटी चांगली ठेवायला लागेल. तिसरं आहे अॅनालिटिकल माइंडसेट, की जे काय समोर होत आहे त्याच्याकडे तुमचा बघण्याचा अॅनालिटिकल दृष्टिकोन कधी मरता कामा नये. म्हणजे न्यूज जरी बल्कमध्ये आली तरी इन व्हॉट डिरेक्शन वी आर गोईंग, अनालिसिस प्रत्येक गोष्टीचा समोरच्या करणं, अॅनालिटिकल स्किल्स विल ऑलवेज बी रिक्वायर्ड. जरी तुम्हाला एआय न एक अनालिसिस करून दिला, आता तुम्ही चॅट जीपीटीला ज्याच्याकडे हायेस्ट ऑफ द मॉडेल आहे त्यानं जर काही तिथं प्रॉम्प्ट टाकला तर ते अनालिसिस वगैरे करून देतं. सगळंच. किंवा ग्रॉकवर तुम्ही कधी फायनान्शियल डेटा, आता मार्केटची समरी वगैरे काढायला सांगितली, एखाद्या स्टॉकचं टिकर टाकला त्याची माहिती काढायला, ते काढून देतं. पण ते काढून देत असताना त्यानं दिलेला डेटा जो आहे हा, तो कसा आहे, त्याची क्वालिटी त्याची काय आहे, ऑथेंटिसिटी काय आहे, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचे अॅनालिटिकल स्किल्स चांगलेच पाहिजेत. हा, म्हणजे एंड ऑफ द डे तेच की, म्हणजे End of the जरी day मशीनने एखादा पदार्थ बनवला तरी ते आईच्या हाताची चव जी आहे, ती लागणार. तसं तुम्हाला त्या टेक्नॉलॉजी मध्ये स्वतःचा आईपणा सिद्ध करावाच लागेल ते पहा सगळं हे करण्यासाठी. आणि एका तरी ऑर्गॅनिक गोष्टीची तुम्हाला जाण किंवा तो स्किल सेट असला पाहिजे. ऑर्गॅनिक गोष्ट म्हणजे काय सांगतोय, की तुम्हाला समजा फार्मिंग येतं ऍडिशनली. आता मी हा. डॉक्टर आहे प्लस मी फार्मिंग पण बघतो. हा. सो फार्मिंग इज गोइंग टू बी माय ऍडिशनल स्किल सेट. जर डूम्सडेला आलो, म्हणजे समजा ज्या दिवशी डूम्सडे आहे, संपलंय सगळं, त्या दिवशी तुम्हाला एक स्किल सेट आहे जो सर्व्हाइव्ह करून येणार, जो प्रोफेशनच्या व्यतिरिक्त आहे. असा एक स्किल सेट तुम्हाला लागेल. तुम्हाला शेतीबद्दल माहिती पाहिजे, तुम्हाला विनकम येते का, तुम्हाला काय येतंय अपार्ट Exactly. फ्रॉम युअर रेग्युलर जॉब, अँड दॅट विल हेल्प यू सर्व्हाइव्ह एनी बॅड डे. खरंय. म्हणजे फ्युचर मध्ये असं काही जर झालं तर आपल्याकडे एक बॅकअप साठी अशी गोष्ट पाहिजे की जी अपार्ट फ्रॉम ऑल दिस असली पाहिजे. Yes. म्हणजे ती तुमची आवड पण पाहिजे, आणि डेव्हलप इट ॲज अ हॉबी, बट द हॉबी शुड
बी सो वेल नर्चर्ड दॅट ती हॉबी पण तुम्हाला काही पेसेस पुढे नेऊ शकेल. मग आता मला सांगा, म्हणजे आता आपण हे जे काही आहेत एआय असो किंवा कुठलंही आहे, आता फ्युचरमध्ये ज्यावेळी आपण हे स्किल सेट कुठे कुठे वापरले जातील, तर जसं आता इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे, की जिथे बिल्डिंग द फिजिकल बॅकबोन ऑफ So we are a सिस्टम. developing country. We are developing at the pace of about 8%, 7 to 8% च्या स्पीडने ग्रो होणारी मॅसिव्ह इकॉनॉमी आहे. We are a country with 150 crore people or 1.5 billion people. आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरल नीड्स मॅसिव्ह आहेत. त्यामुळे एआय आलं काही आलं तरी या इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअसली जॉब जनरेशन असणार आहे. पण ते जॉब जनरेशन होताना जसं मी मगाशी म्हटलो की स्वतःला रिइन्व्हेंट करा. तिथं जाऊन तुम्ही जे पूर्वीच्या प्रमाणे अप्रोच करायला गेला की मॅन्युअल अवजारं वापरायला गेलो, सिमेंटची थापी आणि पाटीस घेऊन गेलो, इट विल नॉट वर्क. यू विल टुडेज टेक्निशियन विल नीड टू नो हाऊ दिस ऑटोमॅटिक कॉन्क्रीट लेइंग मशीन्स विच आर युज्ड इन रोड इन्फ्रास्ट्रक्चर हो, आजकाल ते ऑपरेट. मोठे मशीन आलेत रस्ते बनवायला, परत स्लॅब रेडीमेड आजकाल मिळायला लागले. We are looking at Hyperloop. We are looking at eVTOLs, electrical vertical takeoff and landing vehicles. EV त्याच्याकडे बघतोय ना, खूप दूर नाही आहे आपल्यापासून. म्हणजे आपण फ्युचर मध्ये काही किंवा दिवसांनी भारताच्या बाहेरचं वगैरे सांगत नाहीये. ऑलरेडी ऑपरेशनल आहे, इंडियामध्ये आहे. बेंगलोरमध्ये एक कंपनी आहे ज्यांनी ही सर्व्हिस आता ऑलरेडी चालू केलेली आहे. eVTOLs फ्रॉम बेंगलोर सिटी टू एअरपोर्ट. हे कुठून शोध लागला? बिकॉज बेंगलोरचं ट्रॅफिक. हो, ह्यूज अँड हेवी ट्रॅफिक. सो तिथून हा शोध लागला. पण इव्हिटॉल जे कोणी विचार केला नव्हता इंडियासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये होईल, तिथे चालू झालंय. चालू झालं ते. हायपरलूप माझ्याच ओळखीचा आहे एक स्टार्टअप, स्विझरलँडचं स्टार्टअप आहे, स्विस पॉड म्हणून. त्याचा डेनिस ट्युडर म्हणून फाउंडर आहे, हम्म. फ्रेंड ऑफ माइन. त्यांनी चेन्नई IIT बरोबर आता टायअप केलाय. दे आर डेव्हलपिंग हायपरलूप इन इंडिया. सो आपल्यापासून दूर नाही हे सगळं. हे सगळं आपल्या जवळ आहे. बुलेट ट्रेन येऊ घातले. हो ऑलरेडी एक्सप्रेस वेचं बांधकाम आपण रेग्युलर बघतोय. हो, ते सगळी डेव्हलपमेंट आपल्याला नजरेनं दिसणारी आहे, इन्फ्रा आणि नजरेनं नाही दिसणारी पण बरीचशी डेव्हलपमेंट आहे जी development आपल्या बाजूला होतीये चालूच पण आहे. माहित नाही. होतीये पण हा, माहित नाही. होतीये पण आपल्याला दिसत नाही, कळत नाही. सो इन्फ्रास्ट्रक्चरल जसं जसं ह्युमन पॉप्युलेशन वाढेल तसे तसे त्याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याची गरज आहे. जे मागे राहिले ते भरून काढण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ती इंडस्ट्री कंटिन्युअसली ग्रो होत राहणार आहे. हा, तिथे AI इम्प्लिमेंटेशन आल्यावर बरीच मशीन्स ऑटोमेट होतील. पण हा. ऑटोमेट झालेल्या मशीन्सना पण त्यांच्याही गरजा आहेत काही. तिथं टेक्निकल नॉलेज डेव्हलप करून तुम्ही पुढे गेला तर इन्फ्रामध्ये पण तुम्ही पुढं चांगले रोल्स मिळू शकतील. ह्याचा अर्थ घाबरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे एज्युकेशन फेजला आहेत, अजून खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत. आपल्याला त्या पकडण्यासाठी काय काय चेंजेस करावे लागतील, कुठल्या कुठल्या गोष्टी शिकाव्या लागतील, या सगळ्याचा अभ्यास सुरू करा. म्हणजे फक्त जे आपण पुस्तकी अभ्यास म्हणतो हा कामाला येणार नाही. त्याच्याबरोबर अवांतर वाचन जे आहे तेही, आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा कसा परिणाम होतोय ह्याचा अभ्यासही तितकाच गरजेचा आहे. म्हणजे फक्त चार दीवारी के अंदर हम लोग जो पढ़ रहे हैं वो काम में नहीं आएगा. म्हणजे फ्युचर स्कोप जो आहे तो असा आहे. आणि ह्याच सगळ्यात बघा, म्हणजे आता हा जो काही आता आपली चर्चा झाली आहे, हाही एक डेटा तुमच्यासाठी तयार झाला. असा आजूबाजूला भरपूर डेटा आहे. तर डेटा मॅनेजमेंटला म्हणजे द इनव्हिजिबल गोल्ड असं म्हटलं जातं. तर नक्की काय आणि कशा पद्धतीने तुम्ही इलॅबोरेट कराल डेटा कॉन्सेप्ट? डेटा सेंटर इज अ बिग बॉटलनेक. हा जो नीट आहे का AI हा पॉइंट? AI मध्ये कुठल्याही देशाला पुढे जायचं आहे तर त्याची सगळ्यात बिगेस्ट बॉटलनेक आहे डेटा सेंटर्स. डेटा सेंटर्सची एनर्जी नीड मॅसिव्ह असते. त्या एनर्जी नीड्स कुठला देश जो फुलफिल करू शकेल तो तिथं डेटा सेंटरचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकेल. डेटा सेंटरचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं तुमच्या देशामध्ये तर तुमच्या इथले AI बेस्ड इकॉनॉमी एक चांगली पुढे जाईल आणि इकॉनॉमीज विल इव्हेंच्युअली कॅच अप. म्हणजे डेटा सेंटर्सची दोन गोष्टी जे ते हीटअप होत असतात, चिप्स आणि त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला हीट मॅनेजमेंट हा सगळ्यात बिगेस्ट पार्ट आहे. सेकंड आहे त्याला एनर्जी खूप लागते.
आणि तिसरा आहे त्याला जागा लागते. सो या 3 गोष्टी आणि इव्हेंच्युअली याला मेंटेनन्स आला या गोष्टींना. म्हणजे सिव्हिल इंजिनियर्सला काम आहे, कळतंय का? मेकॅनिकल इंजिनियर्सला काम आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटरला आहे, सगळ्यांनाच आहे. म्हणजे आता जे जे एक असं वातावरण तयार होते की आता जॉब्स गेले, इकडे एवढी लोक काढली, तिकडे तेवढी लोक काढली, पण थांबा, पुढे आपण जाऊ तसं नवीन, म्हणजे नवीन काहीतरी येणार तर आहे आणि ज्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. आता हे डेटा मॅनेजमेंट मध्ये म्हणजे आता बघा, फॉर एक्झाम्पल इन्स्टा आपण बघतो किंवा फेसबुक पहा किंवा कुठलेही म्हणजे जिथे सोशल मीडियावरती ही सगळी जी इन्फो आपण टाकतो ही कुठेतरी स्टोअर केली जाते. ही इन्फो म्हणजे फेसबुक 10 वर्षापूर्वीचं काहीतरी आपल्याला दाखवतं, तुमचा जुना फोटो हे ते. सो ऑल दिस इज द डेटा. आणि सिमिलर वे असे कितीतरी म्हणजे बँकिंग डेटा, इन्शुरन्स डेटा, सगळ्या अवतीभोवती डेटाच आहे. आणि काय झालं आता आपण हे रील बघतो, तासनतास एका ठिकाणी बसतो आणि मग आपल्या हेल्थवर परिणाम होतो आणि मग आपण फॅटी होतो. मग हेल्थ केअर जे आहे, ह्या हेल्थ केअर किंवा आपण जे आता फ्युचरमध्ये म्हणतोय की बियॉन्ड हेल्थ केअर, बियॉन्ड हॉस्पिटल्स अँड क्लिनिक्स, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हेल्थ केअर मध्ये पण बरंच रेव्होल्युशन येऊ घातलंय. म्हणजे देर आर फ्यू फील्ड विच आर कमिंग अप. वन थिंग इज बजवर्ड्स होते पूर्वी, पण आता ऍक्च्युअली खरंच त्यात काय काय व्हायला लागलंय. सो फर्स्ट थिंग इज लॉन्जेव्हिटी. Second thing is implementation of AI in healthcare, medical tools. AI enabled medical tools आलेत. जसे फॉर एक्झाम्पल अल्ट्रासाऊंड मशीन्स आहेत जे स्वतः रिपोर्ट ऑलरेडी बेसिक रिपोर्ट जनरेट करतायत. हम्म. हा, त्याला तो फक्त दिलेला डेटा त्याच्यातला नॉईज बाजूला काढून तुम्ही क्लीन रिपोर्ट पर्यंत पोहोचा, एवढंच ते एक्सपेक्ट करताय. रोबोटिक्स आलंय, मेडिकल रोबोटिक्स. येस. अगदी साताऱ्यात तुम्ही आता साताऱ्यात पण इथं सर्जिकल रोबोट आलाय. वेदांत हॉस्पिटलमध्ये अमोल ढवळेनी हो, त्यांच्याकडे नी रिप्लेसमेंट रोबोट्स रोबोट वापरून आणलाय. सर्जरीज केल्या नी जातात. रिप्लेसमेंटचा रोबोट आणलाय. डायग्नोस्टिक्सच्या हायएस्ट मोडॅलिटीज सगळ्या AI इम्प्लिमेंटेशन करायला लागल्यात. इव्हेंच्युअली जे पूर्वी इलेक्ट्रॉनिक हॉस्पिटल रेकॉर्ड्स होते, जे आता आपण मगाशी डेटा बद्दल बोलतो, हेल्थकेअर डेटा इज स्टोर्ड इन मोस्ट ऑफ द हेल्थकेअर डेटा इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ EHR. EHR ला आता AI बेस्ड जो जुना डेटा वापरून त्यात AI इंजिन्स लावून त्याला इंटरॅक्टिव्ह केलेलं आहे. सो EHR नंतर आता तुम्हाला आम्ही ज्यावेळी बऱ्याच वेळा डेटा टाकतोय की ह्या पेशंटला हे सिमटम्स आहेत, तर ते तिकडून आम्हाला सजेशन द्यायला सुरुवात करते आता, की मे बी या पेशंटला हे झालंय का, मग ही तपासणी या तपासण्या माझ्या डोक्यात आहेत, तुम्हाला कुठल्या चूज करायचं, मग त्या 3 तपासण्या, त्यांचे रिपोर्ट्स आले. हे असं आता EHR आम्हाला हेल्प पण करायला लागले. एक्झॅक्टली. सो म्हणजे इज ऑफ वर्क वाढायला लागले. सो जे नॉनसेन्स वुड बी अ हेवी वर्ड, जे नॉन रिक्वायर्ड गरजेचं नसणारं जे काम आम्हाला करावं लागायचं, ते की पेपर कट वर्क डाऊन वगैरे, हे होतंय. सगळं आता नॉईज बाजूला पडायला लागलाय. आणि मेन फोकस की जे आम्हाला हेल्थकेअर मध्ये आम्हाला जे करण्यासाठी गरजेचं आहे ते आम्हाला टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समुळे करायला मिळायला लागलं. हा, आता याला सपोर्टिव्ह नर्सिंग स्टाफ मला लागतो. हे जे Yes. नवीन आता रोबोट आणलाय समजा, हम्म. पण रोबोट ऑपरेट करायला माझ्या नर्सिंग स्टाफला किंवा माझ्या टेक्निशियन टीमला रोबोट ऑपरेट कसं करायचं माहित पाहिजे. मग एक्झॅक्टली. नवीन म्हणजे जॉब ते सेट स्किल आहे. एक्झॅक्टली. नवीन तो जॉब जॉब डेव्हलप करायला लागला, रोबोट ऑपरेटर्स इन द हॉस्पिटल. बघा, म्हणजे आता असं काही राहिलेलं नाही की म्हणजे इवन दो डॉक्टर्स, तर डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा इंजिनिअरिंगची रिक्वायरमेंट आहे किंवा इंजिनियर्स इन फ्युचर, म्हणजे हे हँड इन हँड चालणारी प्रोफेशन्स आहेत सगळी. म्हणजे इवन आपण बघितलं आजकाल CA जे आहेत, चार्टर्ड अकाउंट्स आहेत, त्यांच्याकडे पण बरीच सारी सॉफ्टवेअर्स असतात काय, किंवा लॉ फर्म्स आहेत आजकाल बऱ्याच, त्यांच्याकडेही सगळी सॉफ्टवेअर्स आहेत, जिथे ते सगळं आजकाल आधी बुक्स ठेवली जायची लॉची मोठमोठे त्यांचे आता व्हॉट एव्हर गरज नाही. जर्नल्स आता वगैरे, तुम्ही काही आता ऍट फिंगर टिप्स इट इज अवेलेबल टू यू. जगातले काही कोर्ट्स असे आले की जे AI एनेबल्ड जजमेंट बद्दल विचार करायला लागलेत. सो वी आर लुकिंग ॲट अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड नाव. म्हणजे बघा, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत. म्हणजे घाबरू नका, आमचे जॉब जाणार का, आम्हाला जॉब मिळणार का, नाही मिळणार का. ओके, आता या सगळ्याला म्हणजे हॉस्पिटल असो, डेटा मॅनेजमेंट असो, ह्या सगळ्यांचा जो आपला पोशिंदा आहे, जो आपल्याला खाऊ पिऊ घालतो, हा जो आपला शेतकरी वर्ग आहे, म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे
आणि आपली अजूनही म्हणजे आता कदाचित पर्सेंटेज कमीही झालेलं असू शकेल, पण माझ्या माहितीप्रमाणे 70% लोक शेतीवर आधारित सगळे 2/3. उद्योग करतात. तर हे ऍग्रीकल्चर फील्डमध्ये हे AI असो किंवा बाकी ओव्हरऑल, तर ऍग्रीकल्चर फील्ड बद्दल तुमचा काय? ऍक्च्युली मी सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह 3 सेक्टर्स बद्दल आहे. वेअर इंडिया कॅन डू रिअली वेल अँड ऍग्रीकल्चर इज वन ऑफ दोज. फर्स्ट म्हणजे आपलं काय आहे की आपल्याला वर्षानुवर्ष पिढीजातपणे कष्ट करण्याची सवय आहे. इंडियन लेबर हॅज नेव्हर सेड नो टू एनिथिंग. हे ब्रिटिशर्सना माहित होतं, म्हणून कॅरिबियन्स मधल्या शुगर केन फार्म्सवर काम करायला इंडियातनं लेबर लेबर काय त्यावेळी ते ऍक्च्युली स्लेव्ह बिचारांना घेऊन गेले बोटीवर घालून, पण इंडियन्सना घेऊन गेले बिकॉज आपण फिजिकली तेवढे स्ट्रॉंग नाही आहे. वी नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज पीपल फ्रॉम आफ्रिका और मे बी वेस्टर्न वर्ल्ड. आपला शरीर यष्टी तेवढी हे नाही आहे. स्टील शेतांवर काम करायला, कॉटन पिकिंग करण्यासाठी साऊथ आफ्रिकेमध्ये काही शेतावर काम करण्यासाठी, चहाच्या मळ्यांमध्ये चहाच्या मळ्यांमध्ये तेच आता मी केनियातल्या म्हणणार. चहाच्या मळ्यांवर काम करायला इंडियन लेबर घेऊन गेले. का घेऊन गेले? बिकॉज वी हॅव नेव्हर सेड नो टू एनिथिंग. आपण फार्मिंग, जगातले फार्मिंग प्रॅक्टिसेस वर्षानुवर्ष बदलत आलो. कॅनडाने ही गोष्ट खूप लवकर कळली होती कॅनडाला. सो दे टूक इन लॉट ऑफ पीपल फ्रॉम पंजाब. आणि कॅनडातलं मेजॉरिटी ऍग्रिकल्चर हे हा. पंजाबी लोक मॅनेज करतात. इटलीतलं. क्या बात सो आहे. आय वॉज इन इटली फॉर ब्रीफ पिरियड ऑफ टाइम. मी फेलोशिपसाठी मिलानमध्ये हा, राहत होतो. मिलान. मग जरा क्युरियस आहे त्यामुळे मी इकडे तिकडे जायचो, सगळ्या मित्रांच्या घरी वगैरे राहिलो तिथं. सो बर्गेमो म्हणून एक गाव आहे तिथं. माझी एक कलिग एलिसा, तिचं गाव आहे ते. तर बर्गेमोला मी गेलो होतो फिरायला तिकडे, आम्ही सगळे युनिटवाले. तर तिथं ऑल ऑफ सडन एक म्हणजे सरप्राइझिंग फॉर मी, ऍक्च्युली त्यांच्यासाठी ते सरप्राइझिंग नव्हतं. एक ट्रॅक्टर येत होता, त्यावर एक सरदार बसला. सरदार ट्रॅक्टर चालवत होता. शेल शॉक. मी थांबवलं. मी थांबवलं, म्हणलं इकडे कुठं बाबा. हा. हे हा सीन पंजाब मधला आहे. ट्रॅक्टरवर बसलेला सरदार, माग गव्हाच्या ह्याच्यातलं शेतातनं आणलेलं कट केलेलं सगळं प्रोड्यूस माग आहे शेतात ट्रॉली. सो त्यांनी माझे डोळे उघडले. तो म्हटला की या देशामधलं मेजॉरिटी ऍग्रिकल्चरच नाही, मिल्क इंडस्ट्री पण अरे वा. ही पंजाबी लोक मॅनेज करतात. इट्स हा. जस्ट दॅट की वरती मालक इटालियन असतो, खाली सगळं गेम पंजाबी. क्या बात. आणि आपले स्किलसेट्स एवढे चांगले आहेत की या इंडस्ट्रीमध्ये आपण ऑलवेज वॉन्टेड ॲज अ लेबर आहे. सो इंडिया स्वतःचं तर आपलं प्रोडक्शन, ऍग्रिकल्चर प्रोडक्शन, वी आर द लार्जेस्ट ऍग्रिकल्चर प्रोडक्शन प्रोड्युसर इन द वर्ल्ड. याच्या पलीकडे जाऊन आपण बाहेरच्या देशांमधलं पण ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये कॉन्ट्रीब्युट करतोय. सो ऍग्रिकल्चर मध्ये जर तुम्ही स्वतःला टेक्निकली साऊंड बनवलं, यू लर्न अबाउट युझिंग सॉफ्टवेअर्स, युझिंग कम्प्युटर विजन, सॉफ्टवेअर क्रिएशन फॉर ऍग्रिकल्चर किंवा AI बेस्ड मशीन्स. मी माझ्या आत्याचा मुलगा आहे अनिरुद्ध, कोरेगावमध्ये त्याचं खतांचं दुकान आहे. मी त्याला 7-8 वर्षांपूर्वी मी म्हणत होतो की अरे अनिरुद्ध, तू तुझ्या दुकानात एक ड्रोन विकत घे, आय फंड यू. तो ड्रोन तू ऍज अ सर्व्हिस म्हणून वापर. हे गावात म्हणलं ही पोरं PUBG वगैरे खेळत बसलेले असतात, त्यातल्याच एका पोराला ड्रोन पायलटचा आपण कोर्स पण लावून देऊ आणि त्याला ड्रोनचं पायलट बनवू आणि नवीन अपॉर्च्युनिटी बघा अशा आणि तयार होतात. शेतात फवारणीला जाऊ देत. बांधावर बसून ते PUBG खेळण्यापेक्षा तो ड्रोन ऑपरेट करेल, फवारणी करेल, त्याला दिवसाचं लेबर चालू होईल. आता माझी ही त्यावेळची आयडिया होती फक्त. हा. आता ऍक्च्युअल सर्व्हिस, अशा सर्व्हिसेस देणारी पोरं आमच्या कोरेगाव तालुक्यात पण दिसतात मला. बघा, म्हणजे आज खेडोपाड्यात पण म्हणजे टेक्नॉलॉजीचा जर आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर केला, म्हणजे आता बरेच विद्यार्थी मित्र आहेत माझे की जे शेतकरी कुटुंबातून आलेत आणि ते आल्यानंतर असा विचार करतात की आता आपल्याला नोकरी मिळावी, कुठेतरी आपण पैसे कमावे, कोणाच्या हाताखाली तरी काम करावं. पण ह्या सगळ्याच्या ऑपॉर्च्युनिटीज ते आपण ओपन झाल्या ना. म्हणजे फार्मिंग सेक्टर मध्ये सुद्धा आपण AI असो किंवा जी टेक्नॉलॉजी असो, इंजिनियर्ड टेक्नॉलॉजी असो, ही आपण वापरू शकतो आणि त्याच्यातून आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला पुढे नेण्याचं मोठं काम आपण करू शकतो. म्हणजे युथने जर ठरवलं की हे रील्स बघणे किंवा कम्प्युटर गेम्स खेळणे सोडून
ह्या टेक्नॉलॉजीशी जर आपण खेळायला शिकलो तर आपला ब्रेन किती भारी काम करेल विचार करा. त्यामुळे जर कोणी गेम वगैरे खेळत असाल तर आता बंद करा आणि असल्या काहीतरी टेक्नॉलॉजीशी मदत घेऊन काम करणाऱ्या, पैसे मिळवणाऱ्या अशा काहीतरी गेम खेळा. म्हणजे जे वेळेचा सदुपयोग होईल. आणि याचबरोबर म्हणजे आता कसं आहे, की आता बरेच जण मी पाहतो म्हणजे शेतकरी कुटुंबातले काही विद्यार्थी आहेत बरेच जण, की जे पोलीस भरती, मिलिटरी भरती ह्या सगळ्यांसाठी प्रयत्न करतात आणि मग त्यांच्यासाठी काही अकॅडमीज असतात. मग ते शारीरिक कष्ट, पळणं असो, एक्झाम असो हे सगळं. तर आता जय किसान जय जवान. तर मग आता हे एआय जे आहे, हे डिफेन्समध्ये सुद्धा कशा ऍब्सोल्युटली. पद्धतीनं येईल किंवा काय तिथे अपॉर्च्युनिटीज तयार होतील का? की हे जे लोकं आहेत, कारण सगळेच्या सगळे तर काही सिलेक्ट होत नाहीत भरतीमध्ये. मग जे सिलेक्ट नाही होत, त्यांनी जर दुसरं असं काही नॉलेज घेतलं, तर त्यांना डिफेन्समध्ये काही अपॉर्च्युनिटीज असतील का? डिफेन्स मध्ये तर मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटीज येऊ घातलेल्या आहेत. जे आता मी म्हणलं फवारणी करायची आहे तुम्हाला ड्रोननी. तेच ड्रोन आता मध्ये ऑफ सिंदूरमध्ये आपण वापरलेले पण बघितलं. आता रशिया आणि युक्रेन वॉरमध्ये पण बघतोय. सो डिफेन्समध्ये तर आता टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस एवढे आलेत. आता मी सैनिक स्कूलचा बॅकग्राऊंड असल्यामुळे माझे बरेच मित्र मिलिटरीमध्ये आहेत. सो त्यातला माझा एक मित्र आहे, आता नाव डिस्क्लोज सगळ्यांची नाही करता येत मला, युनिट्स वगैरे त्यांचे. सो तो सुरुवातीला जॉइन झाला, कमिशन झाला. ही जॉइन इन इंजिनिअरिंग रिलेटेड कोर. हम्म. इव्हेंच्युअली त्याला स्वतःला त्यांना कळलं की आपण ड्रोन चांगले चालवू शकतो. सो नाव ही इज अ ड्रोन पायलट. ड्रोन पायलटच आहे, टेक्निकल त्यातलं बघतो ड्रोनचं. आणि त्यानं सांगितलं की इव्हेंच्युअली आता मिलिटरी इज नाव थिंकिंग अबाउट एम्प्लॉईंग गेमर्स फ्रॉम द वर्ल्ड. गेमर्सना घेतो. तुम्ही जे गेमिंगमध्ये जी पोरं चांगले आहेत त्यांचे गेमिंग रिफ्लेक्सेस चांगले आहेत, पबजी वगैरे खेळणारी, त्या पोरांना ट्रेनिंग देऊया ह्याचं. आणि रिमोट वॉरफेअर जे चाललंय आता, की तुम्ही बसलेला असताय मे बी एका नागपूरमध्ये. हां, हां. नागपूरमध्ये तुमचं एक्झाम्पल हे जस्ट इमॅजिनरी गावाचं नाव सांगतोय. आय डोंट नो हां, इफ इट इज ठीक आहे. इफ देर इज एनी एस्टॅब्लिशमेंट ऑर नॉट. पण तिथं तुम्ही बसलाय, कंट्रोल सेंटर तुमचं तिथं आहे आणि तुमचे ड्रोन्स फ्लाय करतायत सध्या तिकडं पुलवामाच्या इकडं. आणि तिथं तुम्ही ड्रोन्सनी वरून हे करायचं. तर रिमोटली ऑपरेट करण्याचे स्किल सेट हे गेमर्समध्ये जास्त आहेत. बघितलं का? म्हणजे तुम्ही गेम खेळताय, ह्याचा एक दुसरा साइड म्हणजे जे एव्हरी कॉइन हॅज अनदर साइड. तर जनरली कसं, की काय कार्टासारखं गेमच खेळत बसले, हे गेम खेळून काही पैसे मिळणार आहेत का? पण अपॉर्च्युनिटीज आहेत. गेम खेळणाऱ्यांचे रिफ्लेक्सेस जर एवढे चांगले असतील, तर म्हणजे मी अशी गॅरंटी देत नाहीये, की इंडियन आर्मी तुम्हाला हायरच करेल. पण जर तुम्ही ते पोटेन्शियल आणि छान पद्धतीनं वापरलं, त्याच्याशी रिलेटेड कुठले कोर्सेस असतील किंवा काही एक्झाम असतील किंवा असे काही प्रयत्न केले, तर फ्युचरमध्ये तुम्ही फक्त तेच नाही, अशा बऱ्याच काही अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी येतील. डिफेन्स टेक हा ऍक्च्युली सेक्टर आहे ना, खूप ग्रो होणार आहे. गिवन करंट जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, नवीन टाईपचा एनर्जी सोर्स, एनर्जी रिक्वायरमेंट्स ऑफ द वर्ल्ड. आणि जे जग डॉट कॉमच्या काळात किंवा मधल्या काळात इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या सेकंड ग्रोथ फेजमध्ये ग्लोबलाइज झालं होतं, ते आता डिग्लोबलायझेशनच्या फेजमध्ये आहे. डिग्लोबलायझेशन इज अ टर्म. म्हणजे त्यात काय आहे की देश फक्त स्वतःपुरतं बघायला लागले, आर्थिक निर्बंध येत आहेत. हो. ते त्यांची चूक आहे, आपली चूक आहे, कोणाची मला काय माहित नाही. चूक आहे का हे बरोबर आहे, पण ही आता काळाची गरज आहे. डिग्लोबलायझेशन इज बिकम नीड ऑफ द आवर राईट नाव. जिओपॉलिटिकल सिनॅरिओ ऑफ द वर्ल्ड इज चेंजिंग. त्याच्या पद्धतीनं मग मे बी कॉन्फ्लिक्ट्स येतील. कॉन्फ्लिक्ट्सना नवीन टेक्नॉलॉजीनी कमीत कमी मनुष्य हानी होता. ह्या कॉन्फ्लिक्ट्स कशा होतात हम्म. ह्याचं उदाहरण मग आपण मध्ये बघितलं ऑफ सिंधूर. हा. ऑफ सिंदूरला आपण टेक्नॉलॉजीचा यूज एवढा चांगला इफेक्टिव्हली केलेला बघितला. रशिया युक्रेन वॉरमध्ये आता बघतोय की टेक्नॉलॉजी. सो हे टेक, आणि नॉट ओनली इन द फॉर्म ऑफ डिस्ट्रक्शन, म्हणजे त्यात लागणाऱ्या ज्या ॲम्ब्युलन्सेस वगैरे आहेत आता रशिया हा. युक्रेन, त्या रिमोटली ऑपरेटेड आहेत. ज्या ज्या ठिकाणी व्हेकल जाऊ शकत नाही तिथं एव्हिटॉल जात आहेत, पेशंट्स पिकअप करतात, रसद पोहोचवतात. सो हे हा, सगळं फूड पॅकेट्स वगैरे हे सगळं आणि पोहोचवणं. याच्याही पुढे जाऊन सायबर वॉर
सायबर वॉर इज अनदर स्टोरी थिंग इन इट सेल्फ. सो या सगळ्या गोष्टी होतील तर डिफेन्स टेक हे पण वाढत जाणार आहे. ज्या देशाकडं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स्ड डिफेन्स मेकॅनिझम आहेत, तोच देश शांतीने राहू शकेल. Correct. I don't know who said that. I exactly don't know, but I came across this quote a few years ago. World can live peacefully only if every country in the world is armed to the teeth. सगळ्या प्रत्येकाकडे भरपूर हत्यार असतील तरच जग शांतीने राहू शकेल. हे पूर्वीचं वाक्य आहे. मे बी हे थोडस अग्रेसिव्ह वाक्य पण असू शकेल, Correct. पण जर तुम्हाला तुमचं प्रेझेन्स टिकवून ठेवायचं आहे तर तुम्हाला तुमच्या डिफेन्सिबिलिटीज पण क्रिएट करायला लागतील. त्याच्यासाठी या ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप होतात. AI मुळे जग जवळ आलं आणि जसं या म्हणजे टेक्नॉलॉजीनुसार आपण जसे एकमेकांच्या जवळ आलो, मग ते वेगवेगळ्या माध्यमातून असो, म्हणजे आजकाल व्हिडिओ कॉल मधून आपण बोलू शकतो किंवा असं. तसंच ट्रान्सपोर्टेशन हा पण एक कणा आहे. म्हणजे कुठल्याही राष्ट्राला ट्रान्सपोर्टेशन जो पार्ट आहे तो जर व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात किंवा प्रॉफिट वगैरे या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती काम केलं जातं. तर ट्रान्सपोर्टेशन फील्ड मध्ये AI काय करेल? ऍक्च्युली फिजिकल फॉर्म ऑफ AI म्हणजे हा. एआयचं रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन हे ट्रान्सपोर्टेशनच पहिल्यांदा दाखवलं जिंदगीत. आपल्याला वायडेस्ट यूज ऑफ AI हा पहिल्यांदा ट्रान्सपोर्टमध्ये झाला. आपण कोणी रिअलाइज पण नाही केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लाइट्स, एरोप्लेन, हा. एअर ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्री, हा. ऑटो पायलटचा यूज बऱ्याच वर्षांपासून होतोय. हो. आणि ऑटो पायलट इज ऍक्च्युली फिजिकल फॉर्म ऑफ AI. ऑटो पायलट पासून ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कॅब्स पर्यंत आलोय आपण. ड्रायव्हरलेस कार्स. ड्रायव्हरलेस कार्स, मेट्रोज ज्या हो, आता ते पायलट्स असतात, अमेरिकेत ड्रायव्हरलेस ट्रक्स पण आहेत, ते हेवी हेवी ड्युटी लाईन. कंटेनर वगैरे नेणारे. मी मध्ये एस्टोनियाला गेलो होतो. तिथे एका आय केम अक्रॉस वन स्टार्टअप. त्यांनी डिलिव्हरी व्हेकल्स काढलेत जे रस्त्यावरून जातात. डिलिव्हरी बॉट्स आहेत, फूड डिलिव्हरी किंवा छोट्या ग्रॉसरी डिलिव्हरी ऑटोमेटेड. तुम्ही झोमॅटो सारख्या ऍप वरून तिथल्या तुम्ही ऑर्डर करा, द थिंग विल रीच टू युअर डोर स्टेप अँड नो पर्सन इन्वॉल्ड. सो ट्रान्सपोर्टेशन, आता ट्रान्सपोर्टेशन हे AI बेस्ड इम्प्रूव्ह तर होत आहे, पण या सगळ्यांना लागणारं टेक्निकल परत सपोर्ट सिस्टम आली जी पूर्वीच्या गॅजेट्स नव्हती. समजा फॉर एक्झाम्पल ते ऑटोमेटेड जर ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कॅब झाल्यात तर त्याचं सॉफ्टवेअर वेगळं आहे, त्याचं आतलं सिस्टम्स वेगळ्या आहेत, सगळ्या त्यातले मशीन्स वेगळे आहेत, इंजिनिअरिंग वेगळं आहे त्याचं. त्याला लागणारा इंजिनिअरिंगचा स्किल सेट बदलला. ज्या इंजिनियर्सनी तो स्किल सेट शिकला त्यांना या इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळेल. सिंपल, ॲज सिम्पल एज दॅट. सो ट्रान्सपोर्टेशन आता जर तुम्हाला हे इनोव्हेशन सगळ्यात जास्त बघायचं असलं ना कुठं, तर दुबई इज द नियरेस्ट डेस्टिनेशन वेअर यू विल फाइंड ऑल दीज थिंग्स हॅपनिंग ॲट अ मॅसिव्ह स्केल. दुबई इज लॉन्चिंग ऑटोनॉमस इव्हिटॉल टॅक्सीज. म्हणजे ज्या तुम्ही उबरवरून इव्हिटॉल मागवू शकता. तुम्हाला ते इव्हिटॉलच्या पॉडवर बसा, तिथून ते तुम्हाला डेस्टिनेशनला सोडेल, नो पायलट नथिंग. अशा टाईपच्या टॅक्सीज पर्यंत आलेलं आहे. शॉर्टली लॉन्च करतायत ते. क्या बात. ते की दुबई फास्टली अडॅप्ट करत त्यांनी ते वायरलेस चार्जिंग कार साठीच बनवलं, तशी स्टेशन्स बनवली. बऱ्याच याच्यामध्ये ते टेक्नॉलॉजिकली. ट्रेडिशनली दुबई हे ऑइल अँड गॅस इकॉनॉमी म्हणून बघितलं जायचं. हो. आणि त्यांनी इतक्या कमी वर्षाच्या काळात स्वतःला इतकं रिइन्व्हेंट केलंय. दे हॅव अ मिनिस्टर डेडिकेटेड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो इनोव्हेशन, माझं मत आहे की त्यांनी शेतीसाठी तिथं UAEनी स्वतः ॲग्वा म्हणून तिथे एक नवीन झोन लॉन्च केला अबुधाबीने. ऍग्रिकल्चर अँड वॉटर इनोव्हेशनचे प्रोजेक्ट जर कोणाला काढायचे असतील तिथं लॉन्च करा. ते क्विक टू डिसिजन अडॉप्ट करतात. इंडिया सरप्राइझिंगली आपण क्विक टू अडॉप्ट आहे ॲज वेल. करंटली जे करंट गव्हर्नमेंटनी जे क्विक डिसिजन्स वगैरे घेतलेले आहेत बऱ्याच वेळा, त्या आपल्या डिसिजन्समुळे खूप आपली पण स्पीड चांगली आहे. सो इंडिया ऍक्च्युली जगाला सरप्राईज आहे.
सो दुबई UAE कसं आहे की त्यांचं पॉप्युलेशन तेवढं मोठं नाही, पण आपलं वी आर 1.5 बिलियन पीपल. पण इथं पण आपले डिसिजन मेकिंग फास्ट ज्या ज्या फील्डमध्ये आहे ते फील्ड आपले खूप प्रोग्रेस करतात. एक्झाम्पल मिसाईल अँड रॉकेट्स टेक, हा. इस्रो. आपण वी आर क्विक टू डिसाइड हो, आपण ते मून. PSLV वगैरे आता आपल्याकडेही बरेच लोक येतात ते हे करायला, लॉन्च करायला त्यांचे सॅटेलाइट्स आपल्या स्टेशनवरून. बट देन दॅट इज नॉट ओनली लिमिटेड टू इस्रो नाव. सो जर तुम्ही आता स्टार्टअप इकोसिस्टम करंटली स्टडी केली तर युल फाइंड मल्टिपल स्टार्टअप्स जे प्रायव्हेट छोटे स्टार्टअप यंग फाउंडेड कंपनीज आहेत ज्या या स्पेस टेक मध्ये उतरायला लागल्यात. क्या बात So we are also equally flexible and aggressive on decision making as well. So हे जे ट्रान्सपोर्टेशनचं सिस्टम आहे आणि लोक आता स्पेस टेक आहे जे त्याला मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणून बघायला लागलेत. बरोबर आहे. Quickest way to travel, fastest way, currently fastest mode of transport which will be available if you imagine like that. जे स्पेस एक्स बनवते मल्टिपल यूज वाले रॉकेट्स आहेत जे वरती हवेत जातं, सॅटेलाइट लॉन्च करतं आणि खाली येऊन थांबतात. जर त्यालाच तुम्ही पॅसेंजर व्हेकल म्हणून बनवलं तर तुम्हाला ते इंडियातून अमेरिकेत मोजून 10 मिनिटात सोडेल. इट्स हाऊ यू यू इमॅजिन. नेवर नो व्हॉट हॅपन्स. काय खरंच आहे. जगाचं वर्ल्ड इज लिमिटेड टू ओनली युअर इमॅजिनेशन्स. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर हा जर आपण व्यवस्थित पद्धतीने शिकून घेतला, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, तर आपण ह्या पुढच्या इंडस्ट्री जे 4.0 ते रिव्होल्युशन आहे म्हणजे, तर त्या इंडस्ट्री 4.0 ला आपल्याला म्हणजे त्याच्यासाठी जर आपल्याला तयार राहायचं असेल, तर हे सगळे स्किल सेट आपल्याला म्हणजे अडॉप्ट करावे लागतील. पण काय आहे इंडस्ट्री 4.0? इंडस्ट्री 4.0 इज ऍक्च्युली मोर ऑफ ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग. जास्त प्रपोज किंवा जास्त पुश याचा केला टेस्लाने, गिगा फॅक्टरीज उभा केल्या, त्यात फेमस बनवलं. आता सगळ्याच कंपन्या ते करायला लागल्यात की जिथं रोबोट्सच काम करतायत आणि त्यांना टेक्निकली फक्त रोबोट्सना मॅनेज करण्यासाठी मॅनपॉवर लागते आणि ऑटोमेटेड वर्कफ्लो आहेत सगळे. दॅट इज इंडस्ट्री 4.0. पण त्याच्यासाठी लागणारे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे तिथं नवीन रोल्स डेव्हलप व्हायला लागलेत. कारण इंडस्ट्री त्यात ज्या माणसाला याचं लॉजिक समजतं, PLCs म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक लॉजिक कंट्रोल. कंट्रोल्स, हे डेव्हलप करण्यासाठी जे सॉफ्टवेअर राहायला लागेल, ज्या माणसाला त्या इंडस्ट्रीचं कोर अंडरस्टँडिंग आहे तोच माणूस याच्यात पार्टिसिपेट करू शकेल. कारण आता कोड रायटिंग इज नॉट लिमिटेड टू ओनली प्रोग्रामर्स. Code writing can be done through AI, but a person who understands how one industry functions, he will be the best coder actually. म्हणजे फ्लोअरवरच्या गोष्टी ज्याला व्यवस्थित कळाल्या तो चांगला कोडर होऊ शकतो. येस. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे नवीन आता रोल सगळ्या कंपन्या शोधत असतात. प्रॉम्प्ट इंजिनियर्स म्हणजे काय की जो चांगला प्रॉम्प्ट AI ला लिहू शकतो. बघा, प्रॉम्प्ट म्हणजे काय की एआयचं बेसिक प्रिन्सिपल काय की तुम्ही प्रश्न काय विचारताय तसा तो प्रश्न जो सोडवत जाईल. मला वाटतं बऱ्याच लोकांनी एक पिक्चर बघितला असेल मूवीचा, खट्टा मीठा. त्यात एक कॅरेक्टर होतं जॉनी लिव्हरचं. असं जॉन लिव्हरनी एक कॅरेक्टर प्ले केलं होतं. तो मेकॅनिक असतो, त्याला अक्षय कुमार बोलवतो त्याचा बुलडोजर बंद पडलाय म्हणून रिपेअर करायला. तो प्रत्येक वेळी म्हणतो अभि ठीक करके देतो आणि काहीतरी उलट करून ठेवतो. तो शेवटी घर पडतं त्यावेळी ते सगळ्यांची शांती होती, तर बुलडोजर हातातून जातो. सो AI इज समथिंग लाईक दॅट. व्हॉट यू फीड टू AI, दॅट्स हाऊ AI विल रिॲक्ट. जर तुम्ही त्याला जॉब डिस्क्रिप्शन करेक्ट दिलं तर ते तुमचं घर पाडणार नाही तर तो बुलडोजर तुमचं घर पाडेल. म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग लक्षात घ्या, हा शब्द पण लक्षात ठेवा. ही एक टर्म प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, ह्याच्यातही आपल्याला स्वतःला शिकणं किंवा डेव्हलपमेंट्स करणं फारच गरजेचं आहे. काय म्हणजे ह्या सगळ्या नवीन येऊ घालणारे जे काही आहे म्हणजे टेक्नॉलॉजी असो किंवा बाकीच्या गोष्टी असो, तर ह्याच्यात काम करताना आपल्याला अपडेट होणं किती गरजेचं आहे. परत CLP कडे आलो आपण, कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस. आता जे ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे, म्हणजे ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग व्हॉट वी कॉल प्रिंटिंग द फ्युचर, तर ह्या टर्मला तुम्ही कसं हे कराल? प्रिंटिंग द फ्युचर म्हणजे काय, मध्ये जे सुरुवातीला 3D प्रिंटर्स बद्दल आपण डिस्कस करत होतो,
सुरुवातीला काय होतं की ते स्लो आहे म्हणून लोक त्याला बाजूला ठेवलेलं आहे. करेक्ट. नाव 3D प्रिंटर्स ऐकलंय ना तुम्ही? 3D प्रिंटर्स सर्च करा बघा. 3D प्रिंटर्स इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग आणि मेडिकलमध्ये तर त्याचे यूज खूप जास्त आहेत. मेडिकल आणि स्पेस या दोन इंडस्ट्रीजमध्ये त्याचे ऍप्लिकेशन वाईड आहेत एकदम. इवन आता दागिने, आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. कुणाचा एखाद्याचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं जबड्याचं, तर जबड्याचा केवढा भाग काढायचा हे काय फिक्स नसते प्रमाण. हो, ते तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं. त्या ऑपरेशन ते ज्याची ट्युमर जशी तशा तेवढा तो भाग रिसेक केला जातो. तर 3D प्रिंटरला हा डेटा तुम्ही आधीच फीड केला, तर तुम्ही आधीच डिझाईन करून ठेवू शकता आणि एक इम्प्लांट त्या माणसासाठी स्पेसिफिक क्या बात. बनवून ठेवू शकता. दॅट इज कॉल्ड एज 3D प्रिंट प्रिसिजन मेडिसिन. सो यूज ऑफ 3D प्रिंटिंग इन मेडिकल हा मोठा यूज आहे. समथिंग सिमिलर इज हॅपनिंग इन स्पेस इंडस्ट्री एज वेल. प्रत्येक कॉम्पोनंटची गरज, प्रत्येक रॉकेटचा प्रत्येक कॉम्पोनंट हा त्या रॉकेटसाठी बनला जातो. इट इज नॉट असेंब्ली लाईनवर ते मॅन्युफॅक्चर होऊ शकत नाही. प्रत्येक पेलो जो वरती जाणार आहे रॉकेट, प्रत्येकाचे डिझाईन रिक्वायरमेंट्स वेगळे आहेत. मग त्याला ऍजिलिटी कोण आणून देईल? तर 3D प्रिंटिंग. टेलर 3D प्रिंटिंग टेलरमेड पर्टिक्युलर त्या सिच्युएशनसाठी लागणारी गोष्ट प्रिंट करून देणे. पूर्वी हे 3D प्रिंटर्स खूप स्लो होते, पण काही कंपन्या आल्यात ज्या म्हणजे जसं HP मेटल जेट म्हणून एक आहे जे मेटल 3D प्रिंटिंग मध्ये आहे. नंतर 3D सिस्टम्स म्हणून आहे जे डेंटल आमचे डेंटल सर्जरीज लागणारे इम्प्लांट्स वगैरे आहेत ते तयार करून देणारी चांगले प्रिंटर्स बनवते. अशा इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल स्टाफची खूप रिक्वायरमेंट असते, ज्यांना कॅड कॅडचा डेटा आहे जो 3D मॉडेलमध्ये कन्स्ट्रक्ट करून त्याच्यातून तुम्हाला प्रिंटिंग करवून घ्यायचंय. याच्यासाठी लागणारे टेक्निकल सपोर्ट जो काही लागतो, तिथं मल्टिपल इंजिनियर्स लागतील, टेक्निशियन्स लागतील. हे नवीन फील्ड येऊ घातलंय. थिंक अबाउट इट. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज या कुठून, कशा आणि किती पद्धतीने आपल्याला येऊ शकतात. म्हणजे आपण ह्या तासाभराच्या डिस्कशन मध्येच एवढं काही काही शोधून काढलं. म्हणजे आज डॉक्टरने आपल्याला काही काही सांगितलं. आता ते ऑर्थोचे असल्यामुळं माझ्यामध्ये ते काय नी सर्जरी करतात किंवा हिप रिप्लेसमेंट करतात. मग त्याच्यासाठी पण 3D प्रिंटरचं केवढं मोठा ऍब्सोल्युटली. रिस्टोर 3D म्हणून एक कंपनी आहे जी लीडिंग द चार्ज आहे. ऍक्च्युली दे आर डुईंग बेस्ट वर्क इन वर्ल्ड राईट नाव. आता सगळं 3D प्रिंटिंग, कस्टमाइज्ड 3D प्रिंटिंग करून देणार इम्प्लांट्स बनवणारी कंपनी, ज्याचं नाव मोठं घेतलं तर रिस्टोर 3D आहे, अमेरिकन कंपनी आहे. बट बाकीच्या कंपन्या पण आता येऊ घातल्यात. स्ट्रायकरनी स्वतःची एक 3D प्रिंटेड इम्प्लांटची डिव्हिजन काढलेली आहे. इंडियातले पण काही स्टार्टअप्स आहेत जे 3D प्रिंटेड इम्प्लांट्सच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, की तुम्हाला ज्यावेळी लागेल पेशंटचा CT स्कॅनचा डेटा आम्हाला पाठवा, आम्ही त्याच्याप्रमाणे तुम्हाला 3D प्रिंटेड इम्प्लांट्स ऑर्थोपेडिक्स मधले बनवून देतो. क्या बात आहे. आता स्किल आर्बिट्राज ह्या कॉन्सेप्ट डिटेल मध्ये सांगा. सो आता हे ज्या सगळ्या इंडस्ट्रीज आपण ऐकल्या, ह्या इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे की रोबोट ही रिक्वायरमेंट नाही आहे. ह्या सगळ्यासाठी सपोर्ट करणारा ह्युमन फोर्स किंवा ह्युमन स्किल सेट हा रिक्वायरमेंट आहे या इंडस्ट्रीची. आता हा स्किल सेट तुम्ही कुठं मिळवला कोणाला घेणं नाहीये. हा तुम्ही स्किल सेट इंडियात मिळवा किंवा तुम्ही अमेरिकेत मिळवा, काही प्रॉब्लेम नाही. स्किल आर्बिट्राज, आता स्किल आर्बिट्राज जो आपण शब्द डिस्कस करत होते, हा माझ्या ऍक्च्युली एक जवळचा मित्र आहे. हिज नेम इज दीपक गोयल. ही लिव्स इन सिंगापोर, runs a really good company called Drizzling Media. त्याचा शब्द उगाच नाही डापून वापरला म्हणून उगाच चिडून बसायचा, त्याचं नाव घेतो. सो दीपकने कॉइन केलेला शब्द होता स्किल आर्बिट्राज. सो आमच्या MBAचा माझा बॅचमेट होता. तर स्किल आर्बिट्राज म्हणजे काय? आर्बिट्राज इज मॅक्सिमायझिंग युअर प्रॉफिट्स थ्रू वन स्किल सेट, वन थिंग. म्हणजे आर्बिट्राज हा प्रत्येक ठिकाणी वापरता येईल. म्हणजे तुम्ही धान्य एका ठिकाणी प्रोड्यूस केलं, त्याची किंमत X आहे, पण Y मार्केटला विकलं तर तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल, तर तुम्ही तिकडे विका. तसं स्किल हा पण एक प्रोड्यूस म्हणून बघा. ह्युमन कॅपिटल हा प्रोड्यूस म्हणून बघा. इंडिया राईट नाव द कंट्री विथ हायेस्ट पर्सेंटेज ऑफ youth population.
बाय नंबर्स ऑल्सो वी आर लार्ज. याच युथला आपण जर स्किल सेट चांगला दिला तर स्किल सेट आपल्याला मिळवायला आपल्याला खर्च किती आहे? एक्झाम्पल देतो. एमबीबीएस ला माझा टोटल फी होती मला एमबीबीएस ला 54,000. अख्ख्या 4.5 वर्षाची फी 54,000. 54,000 रुपये. 54,000 रुपये म्हणजे किती होतात? $500. $500 $550. 500-550. $550. त्याच्यावर मी USMLE नावाची एक एक्झाम दिली असती, ज्याला मला खर्च $1,000 आला असता. सो $1,500 मध्ये मला लायसन्स मिळालं असतं अमेरिकेत प्रॅक्टिस करण्याचं ऍज अ मेडिकल सर्जन. बिईंग अ ऑर्थोपेडिक सर्जन, माझे तिथं पे स्केल वुड हॅव बीन समवेअर अराउंड $1 million पर इयर. 8.5 कोटी. तिथं जर मला ऑर्थोपेडिक सर्जन, मी जर अमेरिकेत जन्माला आलो किंवा अमेरिकेत मी शिकायचं ठरवलं, तर याच गोष्टीचा खर्च मला आला असता $1 million. त्याच्या जागी मी $1,500 मध्ये इंडियामधनं एज्युकेशन घेऊन अमेरिकेत जाऊन काम करू शकतो. दिस इज द स्किल आर्बिट्राज. यू सेव्हिंग ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. तुम्ही जो देश तुम्हाला खूप सपोर्टिव्ह आहे, कंट्री लाईक इंडिया, वेअर एज्युकेशन इज लोएस्ट ऑफ द कॉस्ट. काय आपल्या इथे खर्चच नाही आहे एज्युकेशनला. एज्युकेशन इथं मिळवा, बाहेरच्या देशांमध्ये जाऊन मोठी कामं करा. सेंड दॅट मनी बॅक टू इंडिया. आय विल बी मोर दॅन हॅपी टू रिसीव्ह इट. सो त्यामुळे पण आपला देश चांगला डेव्हलप होईल. पण हे स्किल आर्बिट्राजवर पण आपण काम करूया. एवढा मोठा युथ पॉप्युलेशन आहे आपल्याकडे. टेक्निकली आपण स्वतःला साऊंड बनवलं. बऱ्याच देशांमध्ये आता युथ कमी आहे, तिथं त्यांचं एजिंग पॉप्युलेशन आहे. फॉर एक्झाम्पल जर्मनी, जपान, दे आर इन्व्हायटिंग पीपल विथ सर्टन स्किल सेट. दे डोंट वॉन्ट ह्यूज PhD वगैरे नको आहेत त्यांना, त्यांच्याकडे ते आहेत. त्यांना पाहिजे रेग्युलर काम करणारे लोक, जे रिपेअरिंग करून देतील, बाईक रिपेअरिंग शॉप्स मध्ये काम करतील, किंवा प्लंबिंग करतील, किंवा सुतार काम करतील. हे स्किल सेट असणारे लोकच त्यांच्याकडे नाही आहेत. शॉर्टेज आहे खूप. आणि मग घरांचे मेंटेनन्स होईना झाले, सोसायटीज मेंटेन होईना झाल्यात, रोड मेंटेन होईना झाले. तिथं जर तुम्ही स्वतःला फक्त लँग्वेज ऍड केली, सो यू टेकन डिप्लोमा फ्रॉम इंडियात डिप्लोमा शिकला तुम्ही, किंवा ITI मध्ये शिकला, आणि त्याच्यावर तुम्ही फक्त जर्मन किंवा जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी ऍड केली, तुम्ही ऑल ऑफ अ सडन एका अशा इकॉनॉमीमध्ये जॉब मिळतो आपल्याला की जिथं या स्किल सेटला इंडियाच्या पेक्षा 10 पट जास्त पैसे मिळतील. क्या बात. सो दिस इज स्किल आर्बिट्राज. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हे काय असं बरेच जणांचे हे प्रश्न असतात की सर मला कॉलेजच कसलं मिळालंय, मला कोर्सच चुकीचा मिळालाय, किंवा मी जिथं जातो तिथं काही शिकवलंच जात नाही, किंवा मला तिथं काही मिळतच नाही. तर हे सगळे जे आहेत म्हणजे रिझन्स, ते सगळे बाजूला काढा. जे आपल्याला जिथे तुम्ही शिकताय, जे काही आपण म्हणूया एज्युकेशन जे घेताय, ते इन डिटेल घ्या. त्याच्यात तुम्ही तुमची प्रोफिशियन्सी वाढवा, किंवा आपण ज्याला म्हणूया तुमचं नॉलेज जे आहे ते नॉलेज गेन करायचा प्रयत्न करा. ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू नॉलेज जे आहे ते घ्या, आणि मग त्याचा वापर कसा करायचा इन फ्युचर, ह्याच्यासाठी आपल्याकडे लिंक्स आहेत, त्या ओपन होतील ना तुमच्याकडे. त्या ओपन करा रादर. म्हणजे एक ऍड ऑन काहीतरी टाकलं की तुम्ही डायरेक्टली एका वेगळ्याच लेवलला जाता. आणि करंटली काय आहे, करंटली गव्हर्नमेंट इज ऑल्सो पुशिंग फॉर इट, की लोकांनी हे स्किल सेट डेव्हलप केले पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं पाहिजे. इंटर्नशिपसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्वतःची सपोर्टिव्ह सिस्टम आहे, की तुम्हाला एक सॅलरी देतात गव्हर्नमेंट कडून फॉर पीपल डुईंग इंटर्नशिप्स इन प्रायव्हेट कंपनीज. बऱ्याच जणांना माहितीच नाही आता इंटर्नशिप हाऊ टू अप्लाय इट. इंटर्नशिप केल्यावर तुम्हाला तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स येईल, हाऊ इंडस्ट्री फंक्शन्स. नुसते थेअरीवर होणार नाही. नाही, मी बऱ्याच वेळा बघा, मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, किंवा बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही स्वतः कंपनीला अप्रोच व्हा, कंपनीमध्ये सांगा पडेल ते काम करतो, पण मला शिकवा. भलेही पहिले 3 महिने पैसे नका देऊ, पण तुम्ही तिथलं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते गेन करा. काय आता काही जण म्हणतात मग आम्ही कशाला फुकट दुसऱ्यासाठी राबू. राबण्याचा प्रश्नच नाही, हे एज्युकेशन आहे. कारण हा स्किल सेट जो आहे तो पुस्तकातून नाही शिकता येत ना. शेवटी थिअरी आणि प्रॅक्टिकल, एखादी पाककृती वाचायची, पण ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली ती पाककृती करणार, तो एक्सपिरियन्स
ऑल टुगेदर वेगळा आहे. आणि ती जर चांगली पाककृती तयार करायची असेल तर तुम्हाला रिपिटेटिव्हली ते टेस्ट करून त्याच्यात काय चेंज करायचा काय नाही हे सगळं बघायला पाहिजे. त्यामुळेच बघा ना, म्हणजे एखादा पदार्थ आपण करतो आणि एखादा पदार्थ आई करते, तर आईचा पदार्थ किती छान होतो आणि आपण केलेला पदार्थ आपणच खाऊ शकत नाही. मग प्रॅक्टिकली या गोष्टी पण तशाच आहेत. तर स्किल सेट जो आहे तो आपण डेव्हलप केला पाहिजे. मग आता मला डॉक्टर हे सांगा, की आता स्टुडंट्सनी काय नाही केलं पाहिजे? स्टुडंट्सनी ऍक्च्युली काय नाही केलं पाहिजे पेक्षा आहे ना, ज्या गोष्टीतनं काय आउटपुटच नाहीये त्या हं. गोष्टीच्या नावाला लागू नका. असं म्हणजे एक सिंपल मराठी भाषेत सांगतं की आउटपुट नसलेल्या गोष्टींकडे तुम्ही भागच घेऊ नका. म्हणजे जसं आता माझं काय आहे की थोडंसं मी स्वतः सोशल मीडिया ॲवर्स माणूस आहे, त्यामुळे मे बी माझे ओपिनियन थोडेसे वेगळे असतील. पण माझं मत आहे की सोशल मीडियाकडे बघताना तुम्ही एक नॉलेजचा बेस म्हणून बघा. टिपिकली ट्रस्टेड चॅनल्स जे आहेत तिथून मल्टिपल नॉलेज मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही त्याच्यात एंटर करा. रील्स वगैरे बघणे 30-30 सेकंद त्यातनं 2 गोष्टी होतात की आपल्या कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होत आहे. अटेन्शन डेफिसिट व्हायला लागलाय. लोकांचे एका मिनिटापेक्षा जास्त एखाद्या गोष्टीकडे फोकस करू शकत नाहीयेत. रील्स बघायची सवय लागल्यामुळं. तर हे सोडून द्या. तुम्ही कंटिन्युअस नॉलेज गॅदरिंगमध्ये राहा. नॉलेज गॅदरिंग नंतर तुम्ही जगात काय चाललंय बी क्युरियस. जगात काय चाललंय? जगात काय चाललंय हे कंटिन्युअस जर शोधत राहिलो आपण, तर आपल्याला नवीन फील्ड्स कुठले डेव्हलप होत आहेत, नवीन काय, हे सगळं कळत राहील. कारण तुम्ही अ, साधारणतः 18व्या वर्षी कॉलेजला आपण जातो पहिल्यांदा. 18व्या वर्षी ज्यावेळी कॉलेजमध्ये एंटर करतो, मेडिकल स्टुडंटचं तर लाईफ सायकल वेगळंच आहे. इंजिनिअरिंगचं ते आम्ही आधी घेतो. साधारणतः 22व्या वर्षी तुमचं डिग्री पूर्ण होते आणि थोडंफार इकडे-तिकडे हातपाय मारल्यानंतर तुम्ही अ, अ, 1-2 वर्षानंतर जॉब लागतो. जॉबला जर लागल्यानंतर तुम्ही जर अपडेट होत नसला, तर 40व्या वर्षी तुम्ही ॲब्सोल्यूट झालेला असता. कंपनीसाठी तुम्ही एक पांढरा हत्ती झालेला असता. कारण तुमचा हं. पगार तर वाढलेला नसतो दर वर्षाच्या इन्क्रिमेंट प्रमाणे. पण तुम्ही तेवढे स्किल सेट मिळाले नसतात. त्यावेळी ॲब्सोल्यूट होऊ नये म्हणून तुम्ही जर क्युरियस राहिला, दरवर्षी नवीन-नवीन स्किल सेट ॲड करत राहिला, कंपनी कोणत्या दिशेने चालली हे जर शोधत राहिला, तर तुम्ही ॲब्सोल्यूट होणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही हायरेबल राहाल. स्वतःला यू विल मेक युअरसेल्फ हायरेबल आणि हायरेबिलिटी ऑफ द पर्सन विल डिसाईड हिज फ्युचर. करेक्ट. माझा एक स्टुडंट आहे, तो नेहमी म्हणतो, मिलिंद देशमुख, इफ यू नो हाऊ टू सेल युअरसेल्फ, तर तुम्हाला जॉबची कमतरताच नाही. थोडक्यात काय, की स्किल्स, क्युरिओसिटी आणि करेज या गोष्टी जर आपल्याकडे असतील, तर आपल्याला फ्युचरमध्ये जॉबसाठी काय, जॉबच्या मागे पळावं लागणार नाही. यू विल बी लाइक अ रॅन्चो, की मल्टिपल कंपनीज नाही विल आता अगदी अप्रोच यू. रॅन्चो तर फिल्म मधलं एक्झाम्पल आहे. आपण एक लाईव्ह एक्झाम्पल बघितलंय रिसेंटली क्रिकेटमधलं. क्रिकेटमध्ये विराट कोहलीने स्वतःला मल्टिपल टाइम्स रिइन्व्हेंट केले. आता तो ज्या फॉर्म मध्ये आहे करंट आणि ही इज 37 बर. या एज मध्ये पण ही इज परफॉर्मिंग वे बेटर दॅन मोस्ट ऑफ द यंगस्टर्स. सो ही इज केप्ट हिमसेल्फ रिलेव्हंट टू द टाइम्स. काळाची गरज काय आहे हे त्यानं प्रत्येक वेळी ओळखत गेलाय आणि त्या Exactly. दृष्टीने त्यानं पावलं उचललीत. मधल्या काही काळापुरता तो विगन झाला होता. काही वेळापुरतं त्यानं मेंटल पीस साठी बरंच काम केलं. मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. त्यानंतर त्याने स्किल सेट वाढवण्यासाठी फिजिकल कंडिशनिंग भरपूर केलं. हे सगळं त्यानं काळाची गरज. क्रिकेटचा फॉर्मॅट जसा बदलत चाललाय. सो ही स्टार्टेड व्हेन वन डे इंटरनॅशनल क्रिकेट वॉज डॉमिनंट आणि ही आणि इज आता इन द फेज राईट नाव वेअर T20 इज डॉमिनंट. त्यानं काळाची गरज बदलून स्वतःला बदललं. करेक्ट. की त्यानं त्यानं हे नाही केलं की मी T20 खेळणार आहे. यासाठी भांडत बसला नाही. दो ही इज वन ऑफ द बेस्ट पीपल इन IPL राईट नाव ॲज वेल. तो त्यासाठी भांडत नाही बसला. पण त्यानं हे ओळखलं की T20चे प्लेयर ज्यावेळी वन डे सोडले जातील त्यावेळी ते तिथं पण तसंच खेळणार जसं T20 खेळतात. त्यानं स्वतःला तसं बनवलं. त्यानं अडॉप्ट केलं स्वतःला. एक्झॅक्टली. आणि ही इज परफॉर्मिंग वेल. यू विल हॅव टू डेव्हलप समथिंग सिमिलर. प्रत्येक माणसाला स्वतःला असंच रिइन्व्हेंट करावं लागेल. The moment we stop reinventing ourselves, we become absolute.
And becoming absolute is the most painful thing that can happen to any person on this planet. तर एआयचा राक्षस, देव की माणूस नक्की काय, या विषयावरची आपली आजची चर्चा जी आहे, हे आता आपण अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये मला म्हणजे आजच्या या संपूर्ण आपल्या पॉडकास्ट म्हणूया किंवा चर्चेमधून विद्यार्थ्यांनी किंवा कोणी इन जनरल जे पॉडकास्ट पाहतील त्यांनी काय घेऊन जायचंय, असा टेक अवे काय आहे तो सांगा. 3 गोष्टी आहेत ज्या म्हणजे विद्यार्थ्यांनी घेऊन जाव्यात. विद्यार्थी किंवा कोणी ज्याला कोणाला फ्युचर काय आहे त्याबद्दल क्युरिओसिटी आहे. सो पहिली आहे की कंटिन्युअस क्युरिओसिटी मेंटेन करायला लागेल. सर्टिफिकेशन कोर्सेस करत राहा. क्युरिओसिटी म्हणजे नुसतं उत्सुकता दाखवणे म्हणजे बघायची गर्दी करण्यासारखं नाहीये. तर आपल्याला Correct. ऍक्च्युली तिथं सर्टिफिकेशन कोर्सेस करत राहा. मल्टिपल सर्टिफिकेशन कोर्सेस तुम्हाला स्किल सेट्समध्ये ऍडिशन करत राहतील. जगात काय चाललंय याच्यावर कंटिन्युअसली लक्ष ठेवा. नवीन नवीन न्यूज वाचत राहा. जगात काय चाललंय, जगातल्या घडामोडींमधून अनालिसिस करण्याचा एक कॅपॅसिटी डेव्हलप करा की हे झालं तर म्हणजे फ्युचरमध्ये असं होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ब्लॉकचेन बद्दल कोणी बोललं तर कॉइन बेस डिजिटल कॉइन्स येणार आहेत. हे ज्यांना प्रेडिक्ट केलं हम्म. की जर कॉइन्स येणार आहेत तर करन्सी डिसेंट्रलायझेशन होणार आहे. करन्सी डिसेंट्रलायझेशन होणार आहे तर त्याच्याशी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे. हे असं अनालिसिस करायला सुरुवात केली पाहिजे. क्युरिओसिटी, अनालिसिस. तिसरं आहे की तुम्ही स्किल्स हे जरी सर्टिफिकेशन कोर्सेस केले, काही केलं तरी या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन काय आहे हे करण्यासाठी तुम्ही इंटर्नशिप्स करा. मल्टिपल इंटर्नशिप्स करा. अगदी तुम्ही डिग्री चालू असताना ज्यावेळी उन्हाळी सुट्टी असते त्यावेळी इकडे तिकडे फिरत बसायचं नाही. इंटर्नशिप कुठेतरी आधीच घेऊन ठेवा. अगदी अनपेड असल्या तरी घ्या. एक्झॅक्टली. दॅट इज इन्व्हेस्टमेंट फॉर द फ्युचर. या इंटर्नशिप्स तुम्ही करा मुद्दाम. कारखाना कसा चालतोय, एखादी इंडस्ट्री कशी चालते, मेडिकल स्टुडंट्सनी हॉस्पिटलमध्ये कंटिन्युअसली यावं. ICU कसं फंक्शन होतंय, इमर्जन्सी रूम कशी फंक्शन होते. जो कुठल्या फील्डमध्ये जायचंय, अगदी जे नवीन लॉ स्टुडंट्स आहेत त्यांनी कोर्टात येऊन थांबायला सुरुवात करा. लॉचे लिगल प्रोसिडिंग्स कसे आहेत ते आधीच समजून घ्या. मग इमॅजिनेशन करण्यापेक्षा, म्हणजे हत्ती आंधळ्या माणसाने चापसण्यापेक्षा डोळस माणसाने हत्तीकडे बघितलेलं कधीही बरा. आणि तो Correct. डोळस माणूस तुम्ही डिग्रीच्या बाहेर पडायच्या आधीच व्हा. एक्झॅक्टली. नाही, बरेच विद्यार्थी आजकाल एक हे आहे म्हणजे कॉलेजने इंटर्नशिप कंपल्सरी केली म्हणून फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काही जण जातात. काही जण जातच नाहीत, नुसतंच सर्टिफिकेट आणून प्रेझेंट करतात. मग तुम्हाला फ्युचरमध्ये जॉब कसे मिळणार ना, ह्याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे कुठेतरी. आणि अनपेड इंटर्नशिप जे तुम्ही म्हणणं म्हणजे काय, हे लर्निंगच आहे ना, इन्व्हेस्टमेंट. इंडस्ट्रियल लर्निंग आहे, विच इज अ इन्व्हेस्टमेंट फॉर यू, विच इज इन्व्हेस्टमेंट फॉर युअर फ्युचर. आणि एकदा तुम्हाला अशी शिकायची सवय लागली की मग तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाल तिथे शिकणारच ना, येस. कारण ती तुमची ॲबिलिटी झाली. आता ते एक सवय तुम्ही करून घेतली की अरे मला इधर से मेरे को कुछ लेके जाने का है. आणि मग ऑब्व्हियसली मग तुमचा ग्रोथ कधी होईल, ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या आणि त्याच कंपनीच्या भल्यासाठी तुम्ही वापरल्या की तुम्ही कंपनीचे एक कंपनीसाठी एक ऍसेट म्हणून तुम्हाला कन्सिडर केलं जाईल. आणि तर- बिगेस्ट ऍक्च्युली याच्यातला एंड जो आहे की बिगेस्ट थिंग, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग एव्हरी स्टुडंट और एव्हरी पर्सन शुड वर्क ऑन इज तुमची पर्सनॅलिटी. तुमची पर्सनॅलिटी ही फ्रिक्शनलेस बनवा. द मोमेंट यू क्रिएट फ्रिक्शन्स यू बिकम अनहायरेबल, अनडिझायरेबल. तर फ्रिक्शनलेस पर्सनॅलिटी म्हणजे काय, जर तुम्ही समजा युरोपमध्ये कुठल्या देशात जायचं टार्गेट ठेवलं, जर्मनीत जायचं टार्गेट ठेवलं फॉर एक्झाम्पल, तर जर्मन लँग्वेज शिका. लर्न अबाउट जर्मन कल्चर फर्स्ट. तिथं गेल्यावर उगाच आपले इंडियन आपल्याला जरा थोडेसे आपले कल्चरल बायसेस असतात. आपल्या मनात त्यांच्याबद्दलचे ओपिनियन, प्रीफॉर्म्ड ओपिनियन्स असतात. मे बी ते बरोबर असतील, चुकीचे असतील, पण ते प्रीफॉर्म होण्यापेक्षा एक एज्युकेटेड गेस करा ना. अंडरस्टँड करा तर प्रॉपर. त्यामुळे तुम्ही जे काही टार्गेट, समजा जसं आपण मगाशी डिस्कस केलं की स्किल आर्बिट्राज बद्दल आपल्याला हे करायचंय, जर त्याच्यावर काम करायचंय तर ज्या ठिकाणी तुम्हाला आर्बिट्राज करायचं तिथली पण पूर्ण माहिती असली पाहिजे. पूर्ण नाही, ऍटलीस्ट बरीच माहिती तरी असली पाहिजे. एज्युकेशनसाठी तुम्ही जर फॉरेन जाणार आहे फॉर एक्झाम्पल,
मास्टर्स करायला तुम्हाला फॉरेनला जायचं आहे, तुम्हाला अमेरिकेत जायचं आहे. तिथं जाऊन जर आपण त्यांच्याच कल्चर बद्दल काही रॉंग कन्सेप्ट घेऊन तसे डिसिजन करत राहिलो तर तिथे चाचपडतच राहणार शेवटपर्यंत. एक्झॅक्टली. सो आपल्याला आपली पर्सनॅलिटी फ्लुइड बनवायला लागेल. फ्लुइड म्हणजे जिकडं जाईल तिथं मिसळून राहील, फ्रिक्शनलेस. सो त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर एक काम करूया. दुसरा सगळ्यात शेवटचा बट probably the most important point that every person will need to work on is mental strength. हे सगळं आता आपण जगात चेंजेस बघतोय बिकॉज AI हॅज कम, इंडस्ट्री 4.0 इज ऑलरेडी इन प्रोसेस, आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन्स आहेत, इकॉनॉमिकल काही टेन्शन्स दिसत आहेत आपल्याला पुढे येऊ घातलेले. लोक काही ठिकाणी ह्याच्याबद्दल इकॉनॉमिक डिप्रेशन बद्दल पण डिस्कशन झालं. आय फील इंडिया इज अ फेअरली स्ट्रॉंग इकॉनॉमी, आपल्याला तो त्रास होणार नाही. बट स्टील आपल्याला हे सगळं एवढे स्ट्रेस राहायचं असताना इथे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आपल्या. मला आठवतं मेडिकलला त्यावेळी मी ज्यावेळी MBBS ला एंट्रन्स टेस्टला बसलो त्याच्या आता 10पट पोरं बसतात जास्त. ते नीट जेईला खूप लोक नीट जेईला बसतात. सो ते लाखात. कॉम्पिटिशनचा स्ट्रेस आहे. या सगळ्या गोष्टींना जर सामोरं जायचं आहे तर एक मेंटल कणखरता डेव्हलप केली पाहिजे की कितीही चॅलेंजेस आले तरी माझी पर्सनॅलिटी बदलणार नाही. आय बी द प्लीजंट पर्सन. जो बिना स्ट्रेसचा असतो तसाच मी प्लीजंट माणूस आहे कितीही स्ट्रेस आला तरी. सो दॅट्स प्रॉब्ली माय लास्ट टेक होम मेसेज फ्रॉम दिस डिस्कशन. थोडक्यात काय, मेंटल हेल्थ याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. थँक्यू डॉक्टर. ऑलवेज अ प्लेजर. Beyond Books with Dhane Master.